बेबीचा मेकअप पार्ट 2. एका शहरात छोटीशी बेबी आपल्या मम्मी पप्पांसोबत राहत होती. बेबीचे पप्पा ऑफिस मध्ये काम करायचे आणि मम्मी गृहिणी होती. पण त्याच सोबत मम्मी पार्लर देखील चालवत होती. त्यांच्या घरातच एक छोटंसं पार्लर होतं आणि आजूबाजूच्या महिला तिच्याकडे येऊन आपले सौंदर्य वाढवत असत. उन्हाळा सुरू होता आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये बेबी पूर्ण वेळ आपल्या मम्मी सोबत पार्लर मध्येच असायची. पार्लर मधल्या वस्तू घेऊन खेळायची आणि मम्मी काय काम करते हे देखील पाहायची. उन्हाळा म्हणजे लग्नाचा सीझन. या काळात मम्मीकडे अनेक महिला येत असत आणि त्या महिलांसोबत बेबीला सांभाळणं मम्मीला खूप कठीण जात होतं. बेबी, किती वेळा सांगितले आहे पार्लर मधल्या कोणत्याही गोष्टीला हात लावू नकोस. काय झालं मम्मी? मला ब्रश सापडत नाहीये. पण मी तर ब्रश घेतलाच नव्हता. मला माहित नाही, खेळण्याच्या नादात तूच कुठेतरी ठेवून विसरली असशील. काळजी करू नको, मी तुला ब्रश शोधण्यात मदत करेन. काही गरज नाही, मी स्वतःच शोधेन. तू तुझ्या मैत्रिणींसोबत खेळ जा. बिचारी बेबी खूप उदास झाली. तिला तर मम्मी कशी काम करते हे पाहायचं होतं. जेव्हा पार्लर मध्ये एखादी स्त्री फेशियल किंवा मेकअप करायला यायची तेव्हा मम्मीचं काम पाहून कस्टमर खुश व्हायचे. वाव, किती सुंदर दिसते आहे मी. तुम्ही तर अगदी जादूच केली आहे. हे ऐकून मम्मी सोबत बेबी पण खुश व्हायची आणि मम्मीमुळे इम्प्रेस सुद्धा व्हायची. एक दिवस बेबी आपल्या मैत्रिणींसोबत गप्पा मारत होती. मी तर मोठी झाल्यावर IPS ऑफिसर बनणार आहे. मी हिरोईन बनणार आहे. बेबी, तू सांग ना, तुला मोठं झाल्यावर काय बनायचं आहे? मी मोठी झाल्यावर मम्मी सारखे पार्लर सुरू करणार आहे. बेबीचं बोलणं ऐकून सगळ्या मैत्रिणी हसू लागल्या. अरे, का हसत आहात? हिरोईन आणि IPS ऑफिसर मेकअप करत नाही का? तुम्हाला माहित आहे, माझी मम्मी किती छान मेकअप करते. मला पण तिच्यासारखी बेस्ट पार्लर वाली बनायचे आहे आणि खूप पैसे कमवायचे आहेत. अशी होती बेबीची स्वप्न, अगदी तिच्यासारखीच सुंदर गोंडस. मम्मीच्या पार्लर मध्ये मिस ब्रिगेन्झा नावाची एक स्त्री येत असे. मिस ब्रिगेन्झा खूप खडूस आणि रागीट होती. ती पार्लर मध्ये येताच बेबी पार्लर मधून पळून जायची. फक्त बेबीच नाही, बेबीची मम्मी सुद्धा मिस ब्रिगेन्झाला घाबरत होती. हे काय, तू आयब्रो व्यवस्थित का केले नाहीस? आणि हे काय, किती चीप प्रॉडक्ट्स वापरलेस तू? आणि तुझ्या मुलीचे पार्लर मध्ये काय काम? पुढच्या वेळेस बेबी पार्लर मध्ये दिसली नाही पाहिजे, समजले का? अशी होती मिस ब्रिगेन्झा, आपल्या स्टोरीची विलन. एक दिवस मम्मी मार्केट मधून मेकअपचं खूप महागडं सामान घेऊन आली आणि ते पार्लर मध्ये ठेवून बाहेर निघून गेली. संधीचा फायदा घेऊन बेबी आपल्या मैत्रिणींना घेऊन पार्लर मध्ये आली आणि तिथल्या गोष्टींसोबत खेळू लागली. एवढ्यात तिच्या मैत्रिणीचं लक्ष मम्मीने आणलेल्या मेकअपच्या सामानाकडे गेलं. वाव, मेकअपचे सामान. अरे, यामध्ये सगळे सामान आहे. बेबी, तुला मम्मी सारखी पार्लर वाली बनायचे आहे. मग आज तू हे सामान वापरून आमचा मेकअप कर. नो, मम्मी रागवेल माझ्यावर. फक्त थोडाच कर, मम्मीला तर कळणार पण नाही. मग काय, बेबी तयार झाली आणि मम्मीने आणलेलं सामान वापरून मैत्रिणींचा मेकअप करू लागली. अगदी तसाच जशी मम्मी करायची. वाव, आमचं तर झालं आहे. आता तुझा मेकअप करू. दोन्ही मैत्रिणी मिळून बेबीला मेकअप करू लागल्या. अशा प्रकारे खेळता खेळता त्यांनी मेकअपचं सगळं सामान संपवून टाकलं. मम्मी जेव्हा पार्लर मध्ये आली तेव्हा तिने पाहिलं की मेकअपचं सगळं सामान संपलंय. बेबीच्या चेहऱ्यावर मेकअप पाहिल्यावर मम्मीला सगळं समजलं. सॉरी मम्मी, खेळता खेळता सगळे सामान संपले. मम्मी सॉरी ना. पण मम्मी काही बेबी बरोबर बोलत नव्हती, फक्त चिडून उभी होती. 5 मिनिटांनी मिस ब्रिगेन्झा आली. तिला पाहून बेबी मम्मीच्या मागे लपली. चल, लग्नाला जायचे, उशीर होत आहे. पटकन माझा मेकअप कर. मम्मीने जेव्हा मिस ब्रिगेन्झाला मेकअपच्या सामानाबद्दल सांगितलं तेव्हा मिस ब्रिगेन्झा खूप भडकली. काय, मेकअपचे सामान संपले? तू पार्लर चालवतेस की भाजीची गाडी चालवतेस? तुझी ही नेहमीचीच नाटकं आहेत. सगळा मूड खराब केलास. मला लग्नाला जायचे होते, आता कोणत्या तोंडाने जाऊ? आता बघच तू, मी तुझी कंप्लेंट करते की नाही. तुला एकही पैसा देणार नाही.
आजपासून माझे खाते बंद. मिस ब्रिगेन्झा मम्मीला भरपूर ओरडली आणि मग रागाने तिथून निघून गेली. बेबीला आपली चूक समजली. मम्मी बिचारी रडत होती. बेबी मम्मीला काही बोलणार त्याआधीच मम्मी तिथून निघून गेली. 2 दिवस मम्मी बेबीशी बोललीच नाही, फक्त रडत होती. तिसऱ्या दिवशी बेबी मम्मीकडे जाऊन बोलली. मम्मी प्लीज मम्मी बोल ना माझ्याशी. आता मी कधीच कोणत्याही सामानाला हात लावणार नाही. प्रॉमिस. मला माझी चूक समजली आहे की कोणाच्या सामानाला त्यांच्या परवानगीशिवाय हात लावायचा नसतो. नाहीतर काय होते हे मी पाहिले आहे. मम्मी प्लीज ना मम्मी बोल काहीतरी. हे ऐकून मम्मीचा राग कमी झाला. तिने बेबीला जवळ घेतलं आणि बेबीला मिठी मारून रडू लागली. वर्गाची मॉनिटर. कोणे एके काळी कोण्या एका शहरामध्ये एक खूप मोठी शाळा होती. त्या शाळेमध्ये पहिलीमध्ये एक 6 वर्षाची मुलगी चिंकी सुद्धा शिकत होती. एके दिवशी टीचरने चिंकीला त्यांच्या जवळ बोलावलं. चिंकी, माझ्या जवळ ये. विद्यार्थ्यांनो, चिंकी नेहमी वर्गात पहिली येते आणि ती स्पोर्ट्स आणि बाकी गोष्टींमध्ये सुद्धा चांगली आहे. म्हणून मी चिंकीला वर्गाची मॉनिटर बनवत आहे. पण टीचर, मी आधी कधीच वर्गाची मॉनिटर बनली नाहीये, म्हणून मला मॉनिटर बनता येत नाही. काही हरकत नाही, मी तुला शिकवीन. ओके टीचर. अशा प्रकारे चिंकी वर्गाची मॉनिटर बनली. आता ती टीचरच्या समोरच्या सीटवर बसायला लागली. टीचरला काहीही काम असेल तर त्या चिंकीलाच सांगायच्या. अशा प्रकारे सगळं छान चाललं होतं. चिंकी वर्गाची मॉनिटर बनून खुश होती. मग एके दिवशी टीचर चिंकीला म्हणाल्या, चिंकी, मी काही कामानिमित्त प्रिन्सिपल सरांच्या ऑफिसमध्ये जात आहे. तू वर्गावर लक्ष ठेव आणि हे बघ की कोणीही विद्यार्थी गडबड करणार नाही. ओके टीचर. असं सांगून टीचर वर्गातून निघून गेल्या. पण टीचर गेल्यावर सगळी मुले आवाज करायला लागली आणि नंतर सगळी मुले एका ठिकाणी जमा होऊन जोरजोरात गप्पा मारू लागली. तुला माहितीये का, काल युट्यूबच्या पुंटून किड्स चॅनलवर मी एक खूप छान कार्टून वाली गोष्ट बघितली. मी तर रोज पुंटून किड्सचे कार्टून्स बघतो. सगळ्यांना अशा प्रकारे गडबड करताना बघून चिंकी त्यांना म्हणाली, गडबड नका करू प्लीज. सगळे आपापल्या जागी बसा. पण कोणीच चिंकीचं बोलणं ऐकलं नाही आणि सगळे तसेच गडबड करत राहिले. तेवढ्यात टीचर परत आल्या. हे काय चालू आहे? टीचरना बघून सगळे विद्यार्थी घाबरून गेले आणि पटकन आपापल्या जागेवर बसले. चिंकी, मी तुला वर्गावर लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना? सॉरी टीचर. हीच गोष्ट बरेच वेळा झाली. आणि मग एके दिवशी जेव्हा टीचरना कामासाठी बाहेर जावं लागलं तेव्हा त्या चिंकीला म्हणाल्या, चिंकी, मी काही कामासाठी लायब्ररीमध्ये जात आहे. तू वर्गावर लक्ष ठेव. टीचर, पण कोणीच माझं ऐकत नाही. चिंकी, जर कोणी विद्यार्थी आवाज करत असेल तर तू त्याला काही बोलू नकोस. फक्त त्याचं नाव फळ्यावर लिहून ठेव. परत आल्यावर मी स्वतः त्यांना शिक्षा करेन. ठीक आहे? ठीक आहे टीचर. असं बोलून टीचर वर्गातून निघून गेल्या आणि पुन्हा मुलं जागेवरून उठली आणि गोंधळ घालायला सुरुवात केली. पण चिंकी यावेळी कोणालाही काही बोलली नाही आणि एक एक करून तिने विद्यार्थ्यांचे नाव फळ्यावर लिहिले. काही वेळाने टीचर वर्गात परत आल्या तर त्यांनी बघितलं की फळ्यावर काही मुलांची नावं लिहिलेली आहेत. ज्यांची ज्यांची नावं फळ्यावर लिहिलेली आहेत त्या मुलांनी हात वर करून उभे राहा. असं खूप वेळा झालं आणि म्हणून टीचरच्या शिक्षेच्या भीतीने मुलांनी वर्गात गडबड करणं बंद केलं. आणि याच कारणामुळे आता कोणीही विद्यार्थी चिंकीसोबत बोलत नव्हते. मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. तू आमचं नाव फळ्यावर लिहितेस आणि मग टीचर आम्हाला शिक्षा करतात. चिंकी वर्गात आता एकटी राहायला लागली. वर्गात कोणीही तिच्यासोबत बोलत नव्हतं. कोणालाही तिच्यासोबत मैत्री करायची नव्हती. एके दिवशी ती तिच्या खोलीमध्ये उदास बसली होती. तेवढ्यात तिची आई तिच्याजवळ आली. काय झालं चिंकी, तू अशी उदास होऊन का बसली आहेस?
मला क्लास मॉनिटर नाही व्हायचं. मी उद्याच टीचरला सांगणार आहे की दुसऱ्या कोणाला तरी वर्गाचा मॉनिटर बनवा. पण मॉनिटर होणं तर चांगली गोष्ट आहे ना? हो, पण आता माझ्याशी कोणीच बोलत नाही. कोणीच माझ्याशी मैत्री करत नाही. अच्छा, तर तू त्यांच्याशी एकदा बोलून बघ. त्यांना सामावून घे आणि काहीतरी मधला मार्ग शोधून काढा. चिंकीला आईचं बोलणं बरोबर वाटलं. तेवढ्यात तिला एक आयडिया सुचली. दुसऱ्या दिवशी जेव्हा टीचर वर्गातून बाहेर गेल्या तेव्हा चिंकी सगळ्या विद्यार्थ्यांना म्हणाली, मला माहित आहे, जेव्हा मी तुमचं नाव फळ्यावर लिहिते तेव्हा तुम्हाला शिक्षा मिळते. म्हणून तुम्ही सगळे माझ्याशी बोलत नाही. पण मला वर्गाची मॉनिटर बनायला खूप आवडतं. तर मग जर तुम्ही गडबड न करता हळू आवाजात बोललात तर मी कोणाचंही नाव फळ्यावर लिहिणार नाही. हा चिंकी, ही आयडिया चांगली आहे. यामुळे आम्ही बोलू पण शकू आणि कोणाला शिक्षा पण नाही मिळणार. आणि आपण सगळे परत मित्र बनू. अशा प्रकारे चिंकीच्या आयडियामुळे चिंकी वर्गाची मॉनिटर सुद्धा राहिली आणि सगळी मुलं परत तिची मित्र सुद्धा बनली. चिंकीची आयडिया. खूप वर्षापूर्वी कोणत्या तरी शहरात चिंकी आपल्या आई बाबांसोबत राहत होती. त्यांच्याशिवाय घरात पूजा नावाची एक कामवाली सुद्धा होती, जी घरातले सगळे कामं करायची. बाईसाहेब, घरातली सगळी कामं झाली. ठीक आहे, आता लवकर जेवण बनव. बाईसाहेब, सगळं जेवण तयार झालं. ठीक आहे, आता तू लवकर चिंकीला शाळेतून घेऊन ये. बाईसाहेब, चिंकी सुद्धा शाळेतून आली. अशा प्रकारे सगळं सुरळीत चालू होतं. नंतर एक दिवस पूजा आजारी पडते. बाईसाहेब, माझी तब्येत खूप खराब आहे. आज माझ्याकडून काही काम होणार नाही. काही अडचण नाही पूजा, आज तू सुट्टी घे. सुट्टी घेऊन पूजा घरी जाते. त्या दिवशी घरातली सगळी कामे आईला करावी लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी आई पूजाची वाट बघत असते, पण पूजा येत नाही. ही पूजा तर आज सुद्धा आली नाही. आज पण सगळी कामं मलाच करावी लागतील. दुसऱ्या दिवशी आई पूजाची वाट बघत असते. देव करो आणि आज तरी पूजा येओ, नाहीतर आजही मलाच काम करावं लागेल. तेव्हा त्यांच्या घरी ज्योती नावाची दुसरी कामवाली येते. तू कोण आहेस आणि आमच्या घरी का आलीस? माझं नाव ज्योती. पूजाताईची तब्येत खूप खराब आहे, म्हणून जोपर्यंत तिची तब्येत बरी होत नाही तोपर्यंत तिने तिच्या जागी मला कामावर पाठवलं. या खरंच देवाचे तर आभार मानले पाहिजेत. चल आता लगेच कामाला लाग. ज्योती कामाला लागली. पूजाप्रमाणे ज्योती सुद्धा चांगलं काम करत होती आणि जेवण तर असं बनवायची की घरातले सगळे बोटं चाखत राहायचे. ताई, तू असंच रोज नवीन नवीन पदार्थ खायला कर. ठीक आहे चिंकी. आता ज्योती रोज चिंकीला नवीन नवीन पदार्थ करून खायला देत असते. नंतर एके दिवशी चिंकी आपल्या खोलीत बसून शाळेचा अभ्यास करत असते. तेव्हा तिच्या समोरून एक उंदीर पळाला. आई, माझ्या खोलीत उंदीर आहे. काय? कुठे उंदीर? तो बाहेर गेला. कुठे गेला? तो बघ. आई आणि चिंकी त्याच्या मागे पळाल्या, पण त्यापूर्वीच उंदीर पळून गेला. आई, जेरी तर पळून गेला. जेरी कोण? हाच उंदीर. तो टीव्हीवर टॉम अँड जेरी कार्टून होतं ना, त्यात उंदराचं नाव जेरी असतं. ठीक आहे, पण आता ह्या जेरीला कसं पकडायचं? आणि नंतर उंदराला पकडण्यासाठी आई आणि चिंकीने खूप काही घेतलं. यामध्ये जेरी नक्की अडकणार. हे खाऊन जेरी बेशुद्ध होईल आणि आपण त्याला पकडू. ह्याच्या वासाने जेरी बेशुद्ध होईल आणि आपण त्याला पकडू. एवढंच नाही तर त्याला पकडण्यासाठी आईने मांजर आणली. मांजराचं तर कामच असतं जेरीला पकडणं. आता जेरी कुठे जाणार? पण उंदीर काही हाताला लागला नाही. शेवटी रून आई म्हणाली, जाऊ दे, मी हार मानते. पण चिंकीने हार मानली नाही. ती उंदराला कसं पकडायचं ह्याचा विचार करते. मी या जेरीला नक्कीच पकडेन. नंतर एके दिवशी चिंकी आपल्या खोलीत बसून शाळेचा अभ्यास करत असते.
तेव्हा तिने पाहिलं की तो उंदीर चिंकीच्या शिऱ्याच्या वाटीत उरलेला शिरा खातोय. हे बघताच तिला सगळं समजलं आणि पळत आपल्या आईजवळ गेली. आई, मला समजलं की जेरीला कसं पकडायचं. चिंकीने पिंजऱ्यात ज्योतीने बनवलेला शिरा ठेवला आणि त्याच्या हँडलला लावलेली तार पकडून ती दूर जाऊन उभी राहिली. थोड्या वेळाने उंदीर शिऱ्याच्या वासाने आला आणि पिंजऱ्यामध्ये गेला. उंदीर पिंजऱ्यात येताच चिंकीने तार खेचली, ज्यामुळे उंदीर आत अडकला. ये, मी जेरीला पकडलं. पण तुला कसं कळालं की जेरी शिरा खायला येईल? ते ह्यामुळे की जेव्हा मी खोलीत बसले होते तेव्हा पाहिलं की जेरी ज्योतिताईने बनवलेला शिरा खातोय. मग मी विचार केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की जेव्हापासून ज्योतिताई आलीये तेव्हापासून हा जेरी आपल्या घरी येतोय. बस मला कळालं की हा ज्योतिताईने बनवलेले मस्त पदार्थ खाण्यासाठी आपल्या घरी येतोय. अरे वा चिंकी, तू तर छान डोकं लढवलंस. थँक्यू आई. अशा प्रकारे चिंकीने नवीन कामवालीच्या छान पदार्थांमुळे घरात आलेल्या उंदराला आपल्या आयडियाने पकडले. तर मुलांनो, ह्या गोष्टीतून आपण हे शिकलो की प्रत्येक प्रश्नाचे काही ना काही उत्तर नक्कीच असते. दुप्पट खेळणे. खूप वर्षांपूर्वी कुठल्याशा शहरात 6 वर्षांची मिष्टी आणि 7 वर्षांचा मयंक आपल्या आई वडिलांसोबत राहत होते. मिष्टी आणि मयंकजवळ खूप सारी खेळणी होती, पण ती दोघं कधीच आपली खेळणी एकमेकांसोबत वाटत नव्हती आणि नेहमीच या गोष्टीवरून भांडायचे की कुणाजवळ जास्त खेळणी आहेत. माझ्याजवळ जास्त खेळणी आहेत. नाही, माझ्याकडे तुझ्यापेक्षा जास्त खेळणी आहेत. ती खेळणी तुझ्यापेक्षा जास्त चांगली आहेत. नाही, माझ्याजवळ तुझ्यापेक्षा जास्त चांगले खेळणे आहेत. एके दिवशी त्यांचे आजोबा त्यांच्या घरी राहायला आलेत. त्यांनी त्यांच्यासोबत खूप छान छान खेळणी आणली होती. मुलांनो, मी तुमच्यासाठी खूप सारी खेळणी आणली आहेत. वाव, इतके सारे खेळणे. ती दोघं पुढे झालीत आणि आजोबांच्या हातातली एक एक पिशवी घेतली. ही खेळणी माझी आणि ही खेळणी माझी. मी ही सगळी खेळणी तुम्हा दोघांसाठीच आणली आहेत, तर ह्यांना वाटण्याची काय गरज आहे? नाही आजोबा, आम्ही कधीच आमचे खेळणे वाटत नाही. कधीच नाही. हे ऐकून आजोबांना थोडं विचित्र वाटलं, पण ते मुलांना काहीच बोलले नाही. दुसऱ्या दिवशी दोन्ही लहान मुलं नेहमीप्रमाणे भांडत होते. माझ्याजवळ जास्त खेळणी आहेत. नाही, माझ्याकडे तुझ्यापेक्षा जास्त खेळणी आहेत. यावेळी सुद्धा आजोबांना वाटलं की लहान मुलं स्वतःच समजतील. असंच काही दिवस सुरू होतं. मग एक दिवस आजोबांनी विचार केला, ही मुलं अशी नाही समजणार. मलाच ह्यांना एकताचा पाठ शिकवावा लागेल. असा विचार करून ते मुलांच्या खोलीत गेलेत. खोलीत लहान मुलं नेहमीप्रमाणे भांडत होती. आजोबांना बघून त्यांनी आजोबांना विचारलं, आजोबा, आता तुम्हीच सांगा, कोणाकडे जास्त खेळणी आहे? हो आजोबा, आता तुम्हीच सांगा कोणाकडे जास्त खेळणी आहेत. माझ्या हिशोबाने तर तुम्हा दोघांकडेही खूपच कमी खेळणी आहेत. काय? पण तुम्ही दोघं चिंता नका करू. मी तुम्हा दोघांची खेळणी दुप्पट करू शकतो. ते कसं? जादूने. जादूने? हो, जादूने. आता लवकरच तुमचे डोळे बंद करा. मी आत्ताच तुम्हा दोघांची खेळणी दुप्पट करतो. आजोबांनी असं म्हटल्यावर दोन्ही लहान मुलांनी आपले डोळे बंद केले. आजोबा समोर आले आणि त्यांनी दोन्ही मुलांची खेळणी एकत्र केली. त्यानंतर ते पुन्हा मुलांजवळ जाऊन उभे राहिले. आता तुम्ही डोळे उघडू शकता. मुलांनी डोळे उघडले तेव्हा सगळी खेळणी एकत्र झाली होती. हे बघून त्या दोघांना खूप राग आला. आजोबा, हे तुम्ही काय केलं? तुम्ही आमच्या दोघांची खेळणी एकत्र का केली? यावर आजोबांनी त्यांना समजावताना म्हटलं, जुळवले नाही. मी तुम्हा दोघांची खेळणी दुप्पट केली. मुलांनो, एकतामध्ये खूप शक्ती असते. जर आपण एकत्र राहू तर या खेळण्यासारखे आपली ताकद सुद्धा दुप्पट राहील.
ह्यामुळे कधी भांडण नाही करायचं आणि नेहमी एकत्र राहायचं. सरतेशेवटी आजोबांनी समजावल्यावर लहान मुलांना एकत्र राहण्याचं महत्त्व कळलं. त्यानंतर लहान मुलं त्या खेळण्यांवरून कधीच भांडले नाहीत. बेबीचा मेकअप. खूप वर्षांपूर्वी एका शहरात एक छोटासा परिवार राहत होता. या परिवारात बेबी नावाची एक लहान मुलगी आपल्या आई वडिलांसोबत राहत होती. बेबीची आई खूप सुंदर होती आणि त्या खूप छान मेकअप पण करायच्या. बेबीला आपल्या आईचा मेकअप खूप आवडायचा. आईला बघून ती नेहमी विचार करायची की मी पण अशा मेकअप मध्ये किती छान दिसेन. एकदा ती तिच्या आईला म्हणाली, मम्मी, मला पण तुझ्यासारखं मेकअप करायचा आहे. यावर आई रागवली आणि रागातच म्हणाली, बाळा, मेकअप मोठ्यांची गोष्ट आहे, म्हणून तू कधीही मेकअपला हात लावणार नाहीस. आईने रागवल्यावर बेबीने ऐकलं, पण तिचं लक्ष नेहमीच मेकअपवर असायचं. एके दिवशी शाळेत क्लास टीचरने सगळ्या मुलांना सांगितलं, उद्या शाळेत पेरेंट्स टीचर मीटिंग आहे, तेव्हा सगळी मुलं आपल्या पेरेंट्सना शाळेत घेऊन येतील आणि मी तुमच्या पेरेंट्सना तुमचे रिपोर्ट्स देईन. हे ऐकून बेबी खूप खुश झाली. उद्या मी माझ्या आईसोबत शाळेत येईन. ती आनंदातच घरी गेली आणि तिने टीचरचा निरोप आपल्या आईला दिला. आई, टीचरने सांगितलंय उद्या शाळेत पेरेंट्स आणि टीचरची मीटिंग आहे, म्हणून तुला माझ्यासोबत उद्या शाळेत यावं लागेल. तिकडे टीचर तुला माझ्या अभ्यासाचा रिपोर्ट देईल. ठीक आहे बाळा, उद्या मी तुझ्यासोबत शाळेत येईन. आशा आहे टीचर तुझी काहीही कंप्लेंट करणार नाही. नाही मम्मी, टीचर तुझ्याकडे काहीही कंप्लेंट करणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून लवकर तयारी करून बेबी आईच्या खोलीत गेली. आई, तू तयार झालीस? हो हो, मी आत्ता तयार होते. असं बोलून आई ड्रेसिंग टेबलवर बसून मेकअप करायला लागली आणि नेहमीप्रमाणे बेबी आनंदाने आईला मेकअप करताना बघायला लागली. मेकअप झाल्यावर आईने आपली पर्स उचलली आणि त्या दोघी शाळेकडे जायला निघाल्या. शाळेत पोहोचल्यावर आई आणि बेबी वर्गात काही अंतर पोहोचताच सगळी लहान मुलं बेबीच्या आईला टीचर समजून गुड मॉर्निंग म्हणायला लागले. गुड मॉर्निंग टीचर. गुड मॉर्निंग टीचर. गुड मॉर्निंग टीचर. असं वाटतंय ही सगळी मुलं माझ्या आईला टीचर समजतात. समजणार का नाही? माझी आई इतकी सुंदर दिसतीये. त्या दोघी काही पावलं आत चालायला लागल्या तेव्हा दुसरी आई आपल्या लहान मुलाबरोबर आत आली आणि बेबीच्या आईला म्हणाली, टीचर, मी बंटीची आई आहे, मला याची कंप्लेंट करायची आहे. बेबीच्या आईने त्यांना थांबवलं आणि म्हटलं, नाही, मी टीचर नाहीये. मी पण तुमच्याच प्रमाणे इथे माझ्या मुलीचा रिपोर्ट घ्यायला आलीये. अच्छा, तुम्ही इतका सुंदर मेकअप केलाय त्यामुळे मला वाटलं तुम्ही टीचर असाल. असं म्हणून बंटीची आई बंटीला घेऊन तिथून निघून गेली. हे ऐकून बेबीला खूप छान वाटलं. त्यानंतर बेबी आपल्या आईला घेऊन सरळ आपल्या टीचरकडे गेली. टीचरला पण आईचा मेकअप खूप आवडला आणि त्या सुद्धा मेकअप विषयी बोलायला लागल्या. बेबीच्या आई, तुम्ही तर या मेकअप मध्ये खूप छान दिसताय. थँक्यू. आणि बेबीच्या रिपोर्ट्स विषयी बोलायला विसरून गेल्या. तेव्हा बेबीने त्यांना आठवण करून दिली. टीचर, तुम्ही माझ्या आईला रिपोर्ट द्यायला तर विसरूनच गेलात. अरे हो, आठवलं. या, मी तुम्हाला बेबीचे रिपोर्ट्स देते. यानंतर टीचरने आईला बेबीचे रिपोर्ट्स दिलेत आणि त्या दोघी घरी आल्या. शाळेत आपल्या आईच्या मेकअप विषयीची इतकी तारीफ ऐकल्यानंतर बेबीला राहवलंच नाही. मला काहीही करून आईसारखा मेकअप करायचाच आहे. असं म्हणून बेबी विचार करायला लागली. तेव्हा तिला एक आयडिया सुचली. आयडिया, मी आईपासून लपून मेकअप करेन आणि आईला माझा मेकअप वाला चेहरा दाखवून सरप्राईज देईन. असा विचार करून ती आपल्या खोलीतून बाहेर आली. तिने बघितलं की आई स्वयंपाकघरात काम करते. ती जिना चढून आईच्या खोलीत गेली. आई तिचा मेकअप बॉक्स ड्रेसिंग टेबलच्या ड्रॉअर मध्ये ठेवते.
तिने ड्रॉअर उघडलं आणि त्यातून मेकअप बॉक्स बाहेर काढला. आज मी पण आईसारखा मेकअप करेन. आणि मग तिने सुद्धा मेकअप करायला सुरुवात केली. एक एक करत तिने लिपस्टिक, नेल पॉलिश, फाउंडेशन सगळं आपल्या चेहऱ्यावर लावलं. त्यानंतर तिची नजर मेकअप बॉक्स मध्ये ठेवलेल्या काजळावर पडली. हे काजळ तर आईचं फेवरेट आहे. याला आई रोज तिच्या डोळ्यात लावते. मी पण हे नक्की लावणार. पण जेव्हा बेबीने काजळ लावायला सुरुवात केली, काजळ पापण्यांऐवजी तिच्या डोळ्यात गेलं. त्यामुळे तिचे डोळे चुरचुरायला लागले. माझे डोळे, काजळ माझ्या डोळ्यात गेलं. ती धावतच बाथरूम मध्ये गेली. तिने आपल्या चेहऱ्यावर पाणी मारलं. त्यामुळे काजळ आणि बाकी मेकअप सुद्धा तिच्या चेहऱ्यावर पसरला आणि तिच्या दोन्ही डोळ्यात गेला. डोळ्यात जळजळ व्हायला लागल्यामुळे ती जोरजोरात रडायला लागली. माझे डोळे, आई, माझे डोळे खूप जळतायत. तिचं रडणं ऐकून आई तिच्या जवळ आली. बेबीच्या चेहऱ्यावर लागलेल्या मेकअपला बघून आई तिला म्हणाली, हे तुझ्या चेहऱ्याला काय झालं? आई, मी तर तुझ्यासारखं मेकअप करत होते. मी तुला मेकअप पासून लांब राहायला सांगितलं होतं ना. सॉरी आई, मला तर फक्त तुला सरप्राईज द्यायचं होतं. तिला त्रासात बघितल्यावर आईने सगळ्यात आधी तिचा चेहरा आणि डोळ्यांना स्वच्छ केलं आणि तिला समजावताना म्हणाली, बाळा, मेकअप मोठ्यांची गोष्ट आहे. लहान मुलांची स्किन खूप नाजूक असते आणि मेकअप मध्ये खूप केमिकल्स असतात, ज्यामुळे लहान मुलांची स्किन खराब होऊ शकते. म्हणूनच मी तुला नेहमी मेकअप पासून लांब राहायला सांगते. आणि तसंही मेकअप करण्यासाठी खूप प्रॅक्टिस करावी लागते. प्रॅक्टिस शिवाय मेकअप केल्याने हे असंच होतं. शेवटी बेबीला कळलं की आई तिला मेकअप पासनं लांब राहायला का सांगते. ती आईला म्हणाली, ठीक आहे मम्मी, मी मोठी झाल्यावर आणि चांगला मेकअप शिकल्यानंतरच मेकअप करेन. अशा प्रकारे बेबी मेकअप विषयी एक इम्पॉर्टंट लेसन शिकली. तर मुलांनो, या गोष्टीवरून आपण हे शिकलो की लहान मुलांची स्किन खूप नाजूक असते, म्हणून त्यांनी कधीच मेकअप करू नये. आणि मोठं झाल्यावर सुद्धा मेकअप करण्यापूर्वी मेकअप कसा करायचा हे शिकून घ्यायचं. चेस चॅम्पियन चिंकी. पावसाच्या सीझनमध्ये अचानक खूप सारं ऊन पडलं होतं. बदलत्या वातावरणाचा मुलांच्या आरोग्यावर खूप परिणाम झाला आणि बऱ्याच मुलांना सर्दी खोकला होत होता. एक दिवस चिंकी ही घरी जेव्हा आली तेव्हा तिला खूप खोकला येत होता. अगं चिंकी, तुला बरं वाटत नाहीये का? हो आई, दुपारपासूनच घशात कसं तरी होतंय. काही हरकत नाही. मी तुळशीची पानं, आलं, काळी मिरी घालून काढा करून देते. तो पी, संध्याकाळपर्यंत खोकला बरा होऊन जाईल. पण संध्याकाळी चिंकीची तब्येत अजून बिघडली आणि तिला तापही आला होता. बाबांनी फॅमिली डॉक्टरला फोन केला आणि त्यांनी चिंकीचं पूर्ण चेकअप केलं. हिला व्हायरल इन्फेक्शन झालंय. आजकाल बऱ्याच मुलांना होतंय. चिंतेचं काही कारण नाही. मी औषधं लिहून देतो. थोड्याच दिवसात चिंकी बरी होऊन जाईल. गट्टूला पण चिंकीची खूप काळजी वाटत होती. त्यानेही जबाबदार भावाप्रमाणे काम केलं आणि पटकन जाऊन चिंकीसाठी औषधं घेऊन आला. आईने चिंकीला औषधं खाऊ घातली आणि ती आरामात झोपली. दुसऱ्या दिवशीपासून चिंकी शाळेत जात नव्हती. चिंकीला दिवसभर डॉक्टरांनी बेडरेस्ट दिली होती. गट्टूही शाळेतून आल्यावर जास्तीत जास्त आपला वेळ चिंकी सोबत घालवत होता. चिंकी अशीच बोर होऊ नये त्यासाठी गट्टू तिला स्टोरी बुक्स आणि मॅगझिन्स मधून स्टोरी ऐकवत होता. गट्टूला असं चिंकीची काळजी घेताना बघून आई खूप खुश होत होती. एके दिवशी गट्टूने पेपरमध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट वाचली तर त्याने चिंकीला ते सांगितलं. अगं चिंकी, मी आज एका अशा कॉम्प्युटर विषयी वाचलं की जो चेस खेळतो. हो चिंकी, शास्त्रज्ञांनी एक असा कॉम्प्युटर बनवलाय जो आपल्या माणसांसारखा चेस खेळू शकतो. त्याचं नाव डीप ब्लू आहे आणि त्याने एकदा तर चेसच्या वर्ल्ड चॅम्पियन प्लेअरला हरवलं होतं. अरे वा, मला सुद्धा चेस खूप आवडतं खेळायला. मी तुला फोनवर चेसचं ॲप इन्स्टॉल करून देईल. तू एकटी असताना सुद्धा गेम शिकून प्रॅक्टिस करू शकते.
गट्टूने चिंकीच्या फोनमध्ये चेसचं ॲप इन्स्टॉल केलं. आता तुम्हीही आमच्या आवडते टॉईज ऑर्डर करू शकता www.puntunkids.com वरून. लिंक इज इन द डिस्क्रिप्शन. आणि चिंकी ही गेमचे बारकावे शिकून प्रॅक्टिस करू लागली. आई बाबाही चिंकीच्या या नव्या छंदावर खुश होते. दुसऱ्या दिवशी ऑफिसमधून बाबा जेव्हा घरी आले तेव्हा त्यांनी चिंकीला एक पॅकेट दिलं. अरे काय आहे या पाकिटात? रॅपर उघडून तर पहा, तुझ्यासाठी सरप्राईज गिफ्ट आहे. चिंकी पॅकेट उघडते तर त्यात तिला एक चेस बोर्ड मिळतो. अरे वा, हा तर खूपच मस्त चेस बोर्ड आहे. आई आणि गट्टू देखील चिंकीच्या सरप्राईज गिफ्टला बघून टाळ्या वाजवतात. मला तर पूर्ण खात्री आहे की एक दिवस चिंकी सुद्धा प्रज्ञा आनंदासारखी आपल्या सगळ्यांची अभिमानाने मान उंचावेल. हा, प्रज्ञा आनंदा कोण आहे आई? प्रज्ञा आनंदा एक भारतीय चेस प्लेयर आहे जो 16 वर्षाचा असूनही मागच्या वर्षी वर्ल्ड चॅम्पियन मॅग्नेस कार्लसनला हरवलं होतं. फक्त 16व्या वर्षी त्याने वर्ल्ड चॅम्पियनला हरवलं. तू सुद्धा कमी वयातच चॅम्पियन होशील चिंकी, मला खात्री आहे. चिंकी ऑनलाईनच आपल्या शाळेच्या मित्रांसोबत चेस खेळू लागली. काहीच दिवसात चिंकीचा गेम एवढा इम्प्रूव्ह झाला होता की शाळेतली लोकही तिची खूप स्तुती करू लागले. चिंकीच्या वर्गमैत्रिणींनी शाळेच्या स्पोर्ट टीचर राधिका मॅमला चिंकीबद्दल सांगितलं. राधिका मॅडम स्वतः चांगल्या खेळाडू होत्या चेसच्या. दुसऱ्या दिवशी राधिका मॅम चिंकीची तब्येत बघायला चिंकीच्या घरी आल्या. डॉक्टरांच्या औषधांमुळे चिंकीची तब्येत बरीच सुधारली होती, पण तिला अजूनही बरं व्हायला 3-4 दिवस तर लागणार होतेच. तू अटेंडन्सची काळजी करू नको चिंकी, फक्त तुझ्या तब्येतीकडे लक्ष दे. हो मॅम. आणि मी तुझ्या चेस गेम विषयी खूप ऐकलंय. सगळेजण तुझं कौतुक करत होते. मी तर अजून शिकतीये मॅम, पण चेस खेळताना मला खूप मजा येते. चल आपण दोघी एक गेम खेळूया. चिंकीने चेसबोर्ड लावला आणि राधिका मॅडम सोबत गेम खेळू लागली. आई राधिका मॅडमसाठी चहा आणि बिस्किट्स घेऊन आली आणि सोबत बसून त्यांचा गेम पाहू लागली. चिंकी अगदी विचारपूर्वक शांतपणे आपल्या चाली खेळत होती, त्यामुळे राधिका मॅडम बऱ्याच इम्प्रेस झाल्या. गेम तर फायनली राधिका मॅमच जिंकल्या, पण ज्या प्रकारे चिंकी खेळली होती ते अगदी कौतुकास्पद होते. राधिका मॅडमनी तिच्या गेम सुधारण्यासाठी खूप साऱ्या टिप्स तिला दिल्या. काही दिवसानंतर आंतरशालेय चेस कॉम्पिटिशन होणार होती आणि गट्टू चिंकीच्या शाळेच्या प्रिन्सिपलने स्कूलच्या टीमला अनाऊन्स केलं. ह्या वर्षी चेस टुर्नामेंटमध्ये आपल्या शाळेचं प्रतिनिधित्व करतील विशाल, प्रज्ञा, कुमुद आणि चिंकी. सगळ्या मुलांनी टाळ्या वाजवून स्कूल टीमचं अभिनंदन केलं. अभिनंदन चिंकी, मला खात्रीच होती की तुझं सिलेक्शन नक्की होणार. जिथे बरीच लोक चिंकीचं नाव ऐकून खुश होते, तिथेच काही जणांनी चिंकीवरती अविश्वासही दाखवला. हिस्ट्रीच्या टीचर संध्या मॅम म्हणतात, चिंकी तर खूप लहान आहे. इतक्या लहान वयात ती टुर्नामेंट मधल्या सिनियर स्टुडंट सोबत कशी टिकू शकेल? भलेही चिंकी वयाने लहान आहे, पण तिचं डोकं खूप चालतं. मला खात्री आहे चिंकी आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल करेल. नेक्स्ट संडे टाउन हॉलमध्ये इंटर स्कूल चेस टुर्नामेंट सुरू झाली. चिंकीला प्रोत्साहित करायला आईबाबा आणि गट्टूही आला होता आणि शाळेचे बाकी प्लेयर्स आणि राधिका मॅडमही होत्या. पहिल्याच राऊंडमध्ये चिंकीच्या शाळेतले 2 मित्र कुमुद आणि विशाल हरले. प्रज्ञाने जोरदार खेळ खेळला आणि सेकंड राऊंडला क्वालिफाय झाली. पण चिंकीची मॅच सेंट पॉल स्कूलच्या पीटर वेगस सोबत झाली, जो गेल्या वर्षीचा उपविजेता होता. पीटर ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आपल्या मित्रांना म्हणाला, ही छोटी मुलगी तर माझ्यासमोर अर्धा तासही टिकणार नाही. त्याच्यासोबत उभे असलेली लोक चिंकीकडे पाहून हसू लागली. पण खेळ सुरू होताच चिंकीने असा घेर घातला की पीटर फसला. त्याने लक्षच दिलं नाही की चिंकीची क्वीन पीटरच्या हातात कशा प्रकारे येऊन एक खतरनाक जाळ विणत होती आणि 15 मिनिटातच पीटर चेकमेट झाला. दुसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा चिंकीने आपल्या स्पर्धकाला हरवून जेव्हा सेमीफायनलमध्ये गेली तेव्हा टुर्नामेंटमध्ये तिच्या नावाची चर्चा होऊ लागली. दुसरीकडे चिंकीच्या शाळेची दुसरी प्लेयर प्रज्ञा आपली मॅच हारली. आता मेडल जिंकण्याची सगळी जबाबदारी चिंकीच्या खांद्यावर आली. चिंकीची सेमीफायनल रुबिना बरोबर होती, जी चिंकीप्रमाणे पहिल्यांदाच या टुर्नामेंटमध्ये सहभागी झाली होती. पण तिच्या अटॅकिंग मूव्हची खूप चर्चा होती. मॅचच्या आधी राधिका मॅडम चिंकीला समजावताना म्हणतात, चिंकी, ह्या रुबिना नावाच्या मुलीचा अटॅकिंग गेम खूप डेंजरस आहे. मॅम,
मी सिसिलियन डिफेन्स स्ट्रॅटेजीने गेम सुरू करेन. बघू रुबिनामध्ये किती पेशन्स आहेत. खेळ सुरू झाला आणि रुबिनाने एकापेक्षा एक अटॅकिंग मूव्ज बनवल्या. पण चिंकीचं अँटिसिपेशन खूप शार्प होतं. तिने ज्या प्रकारे आपला सिसिलियन डिफेन्स तयार केला होता त्याने रुबिनाचं धैर्य तुटू लागलं. रुबिनाने अचानक चुका करायला सुरुवात केली आणि त्याचाच फायदा घेत चिंकीने रुबिनाचा किल्ला उद्ध्वस्त केला. प्रत्येकजण चकित होतं की कसं काय चिंकीने एवढ्या शांततेत रुबिनाला हरवलं. शेवटी फायनल गेम सुरू झाला आणि यावेळी चिंकीच्या समोर होती शनाया वर्मा, लास्ट इयरची चॅम्पियन. ती केवळ चिंकीपेक्षा 4 वर्षांनी मोठी होती, परंतु गेल्या 2 वर्षांपासून सलग ती गोल्ड मेडल जिंकत होती. चिंकीला शनायाच्या स्ट्रॅटेजीज काही समजत नव्हत्या आणि हळूहळू शनायाने गेमवर मजबूत पकड बनवली. तिने दोन्ही चिंकीचे नाईट आणि शोब उडवले, जिथे चिंकी मात्र फक्त शनायाच्या 3 पाऊंड्सचं नुकसान करू शकली. गेम हळूहळू शनायाकडे जातोय हे पाहून गट्टू बाबा आणि आईच्या कपाळावर आठ्या पडू लागल्या. पण तेवढ्यात राधिका मॅडम म्हणाल्या, चिंकीची चाल हाय रिस्क असणारी आहे आणि तिने जर काम केलं तर तिचं लक्ष सरळ शनायाच्या राजावर असेल. खरं तर ही चाल चिंकीला राधिका मॅडमनीच शिकवली होती आणि त्यांचा अंदाज बरोबर खरा ठरला. चिंकीने थोड्याच वेळात शनायाच्या क्वीनला उडवलं. शनायाचा पूर्ण गेम तिच्या क्वीनवरतीच होता आणि चिंकीच्या या चालीनंतर ती एकदम कोलमडली. चिंकीने काहीच वेळात शनायाला चेकमेट केलं. दुसरीकडे टाउन हॉल सगळ्या टाळ्यांनी दुमदुमून गेला. चीफ गेस्टने चिंकीला गोल्ड मेडल घातलं आणि हे पाहून आई, बाबा, गट्टू आणि राधिका मॅडम खूप खुश झाले. आणि आता तर चिंकी राज्यस्तरीय ज्युनियर चेस चॅम्पियनसाठी पात्र ठरलीये. खूप मस्त चिंकी, तुझे आजारपणाचे दिवस सुद्धा एक नवीन स्किल शिकण्यात घालवलेस आणि त्याचमुळे आज तू चॅम्पियन झालीस. वी आर प्राऊड ऑफ यू चिंकी. नवीन फॅमिली मेंबर. त्या दिवशी शनिवार होता. संध्याकाळ झाली होती. गट्टू चिंकी हॉलमध्ये खेळणी पसरून खेळत बसले होते. खेळ कमी आणि मस्तीत जास्त करत होते. मम्मी बघ ना, यानं माझ्या डॉलचे डोळे काढले. मम्मी हॉलमध्ये आली आणि फरशीवर पसरलेली खेळणी बघून रागावली. गट्टू चिंकी, खूप मस्ती झाली. तुमचा पसारा आवरा आणि पुस्तकं काढा. पप्पा घरी यायची वेळ झाली आहे. मम्मी बस 5 मिनिट थांब. तुम्ही दोघं माझं ऐकताच कधी? असं बोलून मम्मी रागावून किचन मध्ये निघून गेली. थोड्या वेळाने दरवाजाची बेल वाजली. चिंकीने दरवाजा उघडला तर समोर पप्पा उभे होते. हाय पप्पा, आज तुम्ही उशिरा आला. पण पप्पांचं लक्ष चिंकीच्या बोलण्याकडे नव्हतं. ते बाहेर कोणाला तरी हाक मारत होते. अरे बाबा, आत ये ना. इतकं लाजायचं कशाला? चल ये, दूध प्यायचंय की नाही? पप्पांचं बोलणं ऐकून चिंकी कन्फ्यूज झाली. पप्पा, तुम्ही कोणाला हाक मारत आहात? तो घाबरेल. सोसायटी मध्ये नवीन आहे ना. चिंकी आवाज हळू करत बोलली. पप्पा, कोण घाबरेल? अरे तोच. त्याला नाव नाही आहे का? आतापर्यंत तर नाही. आपण त्याला नाव पण देऊ. पप्पा, तुम्ही काय बोलत आहात? नीट सांगा ना, कोण आलंय तुमच्या बरोबर? अरे, एक नवीन पाहुणा आलाय, ज्याला पाहून तुम्ही आनंदाने नाचू लागाल. अरे बाबा, ये आत. कोणी काही करणार नाही तुला. तेवढ्यात गट्टू चिंकी जवळ येऊन उभा राहिला आणि बाहेर उभ्या असलेल्या पप्पांना पाहून म्हणाला, पप्पा, तुम्ही बाहेर का उभे आहात आणि बाहेर कोणाशी बोलत आहात? अरे बाबा, शेवटचं सांगतो आहे, आत ये, नाहीतर मी आत जाऊन दरवाजा बंद करेन. मग तुझ्यासाठी पुन्हा दरवाजा उघडणार नाही. यावर गट्टू चिंकी काही बोलतील याआधीच कुत्र्याचे एक छोटेसे गोंडस पिलू शेपटी हलवत पप्पांकडे धावत आले आणि पप्पांचे पाय चाटू लागले. कुत्र्याचे ते गोंडस पिलू पाहून गट्टू चिंकीचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि दोघेही जोराने ओरडले. तुमच्या मम्मीने ऐकलं तर मोठा प्रॉब्लेम होईल. पप्पा, हा पप्पी आपल्या सोबत आपल्या घरी राहणार आहे का? होय, आता हा आपल्या फॅमिली मधला नवीन मेंबर आहे. पण तुम्हाला इतका सुंदर पप्पी कुठे मिळाला? सोसायटीच्या बाहेर होता हा. माझ्या मागे मागे येत होता. मी त्याला हकलायचा खूप प्रयत्न केला, पण तरी पण माझ्या मागे मागे येतच होता. मग मला पण हा आवडला.
आणि म्हणून मी याला घरी घेऊन आलो. तुम्हाला माहितीये का, मला लहानपणी कुत्रा पाळायचा होता, पण माझ्या आईने कधी परवानगीच दिली नाही. म्हणून हा कुत्रा पाळून मला माझं लहानपणीचं स्वप्न पूर्ण करायचे आहे. हे ऐकून गट्टू उदास होऊन म्हणाला, तुमच्या मम्मीने जसं नाही ऐकलं तसं आमची मम्मी पण नाही ऐकणार. तुम्हाला तर माहित आहे मम्मीला कुत्रा अजिबात आवडत नाही. याबद्दल काय करायचं ते मी बघेन. चिंकी, तू जरा याच्यासाठी थोडस दूध घेऊन ये आणि मम्मीला कळणार नाही याची काळजी घे. चिंकी किचन मध्ये पळाली. मम्मी किचन मध्ये काम करत होती. पप्पा आले? हा आले. मग जा पटकन त्यांना पाणी घेऊन दे. पप्पांना पाणी नाही, दूध पाहिजे आहे. दूध? आज अचानक दूध पाहिजे? हा, थंड दूध. पप्पांना थोडी ऍसिडिटी झाली आहे. तू जा, मी घेऊन आले. हे ऐकून चिंकी घाबरली. नाही मम्मी, तू तुझं काम कर, मी घेऊन जाते. असे बोलून चिंकीने एका छोट्याशा बाउल मध्ये थंड दूध घेतले. पप्पा बाउल मध्ये दूध पिणार का? ग्लास मध्ये घेऊन जा. नाही, पप्पांना बाउल मध्येच पाहिजे. चिंकी, तुझी तब्येत ठीक आहे ना? गुपचूप ग्लास मध्ये दूध घेऊन जा. नाही, बाउलच ठीक आहे. तू राहू देत, मीच घेऊन जाते. नाही नाही मम्मी, ग्लासच ठीक आहे. बिचारी चिंकी ग्लास भरून थंड दूध घेऊन हॉल मध्ये आली आणि पप्पा ग्लास मधून पपीला दूध पाजू लागले. पण पपीला हे नीट जमत नव्हते. चिंकी, बाऊल आणायचा होतास, ग्लास मधून याला दूध पिता येत नाहीये. सॉरी पप्पा, मम्मी ऐकतच नव्हती. तेवढ्यात पपीने अचानक पप्पांच्या हाताला जोराचा झटका दिला आणि दुधाचा ग्लास हातातून निसटून खाली पडला आणि काचेचा ग्लास फुटून सगळं दूध फरशीवर पसरलं. हे पाहून सगळ्यांनी कपाळाला हात लावला. जे व्हायला नको होतं तेच झालं. आवाज ऐकून मम्मी बाहेर आली आणि समोरचं दृश्य पाहून सगळ्यांवर गरजली. तरीच मी विचार करत होते की तुम्हाला बाउल मध्ये दूध का प्यायचं आहे. चिंकी मला हॉल मध्ये का येऊ देत नाही? तुमच्याकडे 10 मिनिटं आहेत. याला घरी आणलं आहे तर बाउल मधून दूध पाजा आणि जिथून आणलं तिथंच परत सोडून या. हे ऐकून गट्टू चिंकी रडून तिला मनवू लागले. मम्मी प्लीज राहू दे ना, किती क्यूट पप्पी आहे. मम्मी प्लीज, तू जे म्हणशील ते सर्व आम्ही करू, पण प्लीज पप्पी राहू दे ना घरी. तुमच्या रडण्याचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. तुम्हाला माहित आहे ना मला कुत्रा आवडत नाही. पण आम्हाला आवडतात ना. तू काळजी करू नकोस, आम्ही याचं सर्व काही करू. खाणं पिणं, आंघोळ घालणं, सगळं काही. तुला काहीच त्रास होणार नाही. पण हा पपी इथून कुठेच जाणार नाही. अच्छा, असं आहे तर मग डिस्कशन संपलं. तर तुम्ही ठरवलंच आहे तर मी नाही म्हणणारी कोण आहे? असं म्हणून मम्मी किचन मध्ये निघून गेली. गट्टू चिंकी अजून सुद्धा उदास होते. अरे काळजी करू नका, तुमच्या मम्मीचा राग फार वेळ टिकत नाही. आणि हा पपी किती गोंडास आहे बघा. तुम्ही एक दिवस हा तुमच्या मम्मीला पण इम्प्रेस करेल. बरोबर बोललात तुम्ही पप्पा, खूप क्यूट आहे. पण आपण याला हा हा का म्हणत आहोत? याचं काहीतरी छानसं नाव ठेवूया ना. हा, टॉमी कसं वाटेल? हे तर खूपच कॉमन आहे. टायगर ठेवूया. तेवढ्यात पप्पा एकदम म्हणाले, मॅजिक. याचं नाव आपण मॅजिक ठेवू. हे नाव ऐकून गट्टू चिंकी इम्प्रेस झाले. वा पप्पा, मॅजिक, एकदम वेगळं नाव आहे. हो ना मॅजिक? आणि तो पपी पण, सॉरी मॅजिक पण भू करत सहमती दर्शवू लागला. गट्टू चिंकी पळू लागले आणि मॅजिक शेपटी हलवत त्यांच्या मागे मागे धावत मस्ती करू लागला. चिंकीचा हेअर कट. चिंकी आणि गट्टू आरामात बसून लिव्हिंग रूम मध्ये टीव्ही पाहत होते. चिंकी, पुरे ग. आता अजून किती वेळ तू कार्टून बघणार आहेस? नाही नाही गट्टू, आता तर मी हेच कार्टून बघणार आहे. तेवढ्यात तिथे आई येते. चिंकी, हे चुकीचं आहे बरं. चल बरं, तुझ्या भावासोबत रिमोट शेअर कर. तुम्ही प्रेमाने राहिलं पाहिजे मुलांनो. ओके आई. हे घे गट्टू, आता तू बघ टीव्ही. तेवढ्यात बाबाही तिथे येतात. अरे, हे दोघं फक्त तुझंच ऐकतात. जर मी यांना काही म्हटलं तर ऐकायचे नाहीत. तू तुझ्या घरी चाललीयस, मी कसं सांभाळणार यांना? काय? आई, तू आजीकडे चाललीयस? आई, आम्हालाही घेऊन जा ना. आम्हालाही आजीकडे यायचंय. नाही रे बाळा, तुमची शाळा सुद्धा आहे ना. आणि तसंही आजीची तब्येत थोडी खराब आहे, म्हणून तिला भेटायला जातीये. हो आई, तू आरामात जा आणि आजीची काळजी घे. आणि हो आई, आणि लवकर घरी ये.
हो बाळा, मी लवकर परत येईन हा. ओ पण आई, मला आता आठवलं, तू माझी हेअर कटिंग करणार होतीस. आता तर तू जाणार आहेस, तर माझी कटिंग कशी होणार? अगं चिंकी, काळजी करू नकोस. मी तर फक्त ही गेले न ही आले. बरं ठीक आहे आई, पण आल्यावर करून दे. पण मी फक्त तुझ्याकडूनच कटिंग करेन. दुसऱ्या दिवशी आई आजीच्या घरी जाते आणि गट्टू चिंकी शाळेत निघून जातात. मुलांनो, बोलू नका. आपल्या शाळेत नवीन मुख्याध्यापिका आल्या आहेत. आधी त्या आर्मी स्कूलमध्ये मुख्याध्यापिका होत्या. त्या खूप स्ट्रिक्ट आहेत. त्यांनी सगळ्या मुलांचा युनिफॉर्म आणि हेअरस्टाईल चेक करायला सांगितलंय. सगळी मुलं चुपचाप एक एक करून चेकिंग करून घेतात. थोड्या वेळाने काही मुलांना एका वेगळ्या रांगेत उभं केलं जातं आणि चिंकीलाही या लाईनमध्ये उभं केलं जातं. थोड्या वेळात तिथे प्रिन्सिपल मॅडम येतात. स्टुडंट्स, तुमचे युनिफॉर्म ठीक नाहीयेत, म्हणून तुम्हाला इथे थांबवलेलं आहे. तुमच्या सगळ्यांचे युनिफॉर्म एकदम नीट आणि क्लीन असायला हवे आणि तुमच्या केसांची लांबी एकदम परफेक्ट असायला हवी. उद्यापासून तुम्ही सगळ्यांनी तुमचे युनिफॉर्म एकदम नीट घालून या, म्हणजे तुम्ही शाळेच्या नियमांचं पालन कराल. आणि जर असं नाही झालं तर तुम्हाला शिक्षा मिळेल. चिंकी, मला माहितीये तू काय विचार करतेयस. हे बघ, तुझा युनिफॉर्म तर एकदम ठीक आहे, पण प्रॉब्लेम तुझ्या हेअरस्टाईलमध्ये आहे. तुझे केस खूप वाढतायत चिंकी, आणि शाळेच्या नियमानुसार सगळ्या मुलांच्या केसांची लांबी एक समान असायला हवी. चिंकी, तू लवकरात लवकर हेअरकट करून घे, म्हणजे तुला शिक्षा मिळणार नाही. ओके मॅम. चिंकी परत क्लासमध्ये येते, पण ती कुणाशीच बोलत नसते. अगदी गट्टूशी सुद्धा ती काही बोलत नसते. शाळा सुटल्यावर दोघंही घरी येतात. अरे मुलांनो, आलात तुम्ही? चला पटकन कपडे बदलून घ्या आणि येऊन खाऊन घ्या. नाही बाबा, मला भूक नाही लागलीये. मी माझ्या खोलीत जाते. अगं काय झालं चिंकी? एवढं बोलून चिंकी आपल्या रूम मध्ये निघून जाते. बघा ना बाबा, ही आज असंच वागतीये. मग गट्टू बाबांना सगळं काही सांगतो. अरे गट्टू, ही तर मोठी टेन्शनची गोष्ट आहे, कारण लहानपणापासून आत्तापर्यंत चिंकीने आईकडूनच केस कापलेत. आता अशात तिची चिंता अगदी योग्य आहे. आता आईच तिची इथे नाहीये, तर हेअरकट कसा होईल? पण बाबा, त्यात काय मोठं? फक्त ह्या वेळेस तिने बाहेरून कटिंग केली तर? नाही गट्टू, खूप अगोदरची गोष्ट आहे. चिंकी एकदा बाहेरच गेली होती हेअरकट करायला, पण चुकून ती कात्री चिंकीच्या कानाजवळ लागली होती आणि त्यानं थोडी जखम झाली होती. ती जखम तर अगदी छोटी होती, पण चिंकी तेव्हा खूप छोटी मुलगी होती. ती त्यामुळे खूप घाबरली होती. तेव्हापासून ती आईकडूनच केस कापून घेते. हो, असं आहे तर. पण बाबा, आपण काय करूयात? चिंकी आपल्या रूममध्ये बसून विचार करत होती की तिला आता काय शिक्षा मिळणार. तिला तर आईशिवाय दुसऱ्या कोणाकडून हेअरकट करायचा नाहीये. असा विचार करत करत चिंकी झोपी जाते. थोड्या वेळात चिंकी जेव्हा उठते तेव्हा बघते की गट्टू आणि बाबा तयार होऊन तिच्यासमोर उभे आहेत. चला चिंकी बाळा, तयार व्हा. तयार? पण कशासाठी बाबा? कुठे जायचंय आपण? अगं, आपण हेअर कट करायला जातोय चिंकी. काय? पण मला नाही करायचा हेअर कट. मी आई शिवाय दुसऱ्या कोणाकडूनच हेअर कट करणार नाही. अगं नाही चिंकी, आम्ही तुझी नाही, माझी आणि गट्टूची कटिंग करायला चाललोय. काय खरंच? मग बघ ना, आमचे केस किती वाढलेत. आम्ही तर आमची कटिंग करायला जातोय. चल, आमच्यासोबत नाही येणार का? ठीक आहे, येते. खरं तर हा बाबा आणि गट्टूचा प्लॅन होता चिंकीचा हेअर कट करण्यासाठी. ते दोघे चिंकीला घेऊन एका सलोनमध्ये येतात. तेव्हा सलोनमधून एक काकू बाहेर येतात आणि त्या चिंकीला प्रेमाने म्हणतात, ओ, तर तू आहेस चिंकी. तू तर खूपच गोड आहेस आणि तुझे केसही किती गोड आहेत. फक्त एका छोट्या क्यूट अशा हेअरकटची गरज आहे. बाबा, मी माझा हेअर कट आई शिवाय दुसऱ्या कोणाकडूनच करणार नाही. चिंकी बेटा, आता हट्ट सोड. जर तू हेअरकट केला नाहीस तर उद्या तुला पनिशमेंट होऊ शकते. चिंकी बाळा, ये माझ्यासोबत आत ये. जर तुला थोडीशीही भीती वाटली तर मी तुझा हेअरकट करणार नाही. आय प्रॉमिस. पण जोपर्यंत तू तुझ्या भीतीचा सामना करणार नाहीस तोपर्यंत ती तुझ्या मनातच राहील. हे ऐकून चिंकीच्या मनामध्ये जरा हिंमत येते. चिंकी बाळा, ये, या खुर्चीवर बस आणि तुझे डोळे बंद कर.
तू बघच, थोड्याच वेळात तुझा हेअरकट सुद्धा होऊन जाईल आणि तुला कळणार सुद्धा नाही. ठीक आहे काकू, मी माझे डोळे बंद करते. अजून सांग चिंकी, मी तर असं ऐकलंय की एकदा तू आणि गट्टूने सँडविच बनवलं होतं. हो काकू, ते आम्हाला दोघांना शाळेत शिकवलं होतं. खूप जास्त टेस्टी होतं आणि हेल्दी सुद्धा. बर, हेल्दी कसं? अहो काकू, त्यामध्ये चीज नव्हतं आणि खूप सगळ्या भाज्या होत्या, म्हणून ते एक हेल्दी सँडविच होतं. ओ, आता मला कळलं. तू तर खूपच समजूतदार आहेस चिंकी. काकू अशाच चिंकीसोबत गप्पा मारू लागतात आणि 5च मिनिटाच्या आत चिंकीचा हेअरकट अगदी छानपणे तयार होतो. चिंकी बाळा, आता तू तुझे डोळे उघडू शकते. काय? खरंच? माझा हेअरकट खरंच इतक्या लवकर झाला काकू? हे तर कळलंच नाही आणि पटकन झालं. मग काय, मी म्हटलं होतं ना, तुला घाबरायची अजिबात गरज नाहीये. अरे वा चिंकी, बघितलंस किती लवकर हेअरकट झाला बघ तुझा, आणि तुझी भीतीही संपली, हो ना? हो बाबा, माझी भीती पूर्णपणे निघून गेली. अरे वा, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. तर मग काय, या गोष्टीवर आपण आईस्क्रीम पार्टी करायची? आणि ते सगळे बाहेर जाऊन आईस्क्रीम पार्टी करतात. चिंकी, आज मी रोडवर खूप छान कार पाहिली. काश मी त्याचा फोटो काढला असता. काय हरकत नाही गट्टू, हे बघ. अरे वेट, ही तर तीच कार आहे. गट्टूने कारसोबत फोटोज काढले आणि शेअर करून मिळवले खूप सारे लाईक्स. तुम्हाला सुद्धा सुपर कार सोबत फोटो काढायचा आहे? तर मग प्ले स्टोअर मध्ये जा, 3D Bear ॲप डाउनलोड करा आणि आपला AR वर्ल्ड क्रिएट करा. पालकांनंतर मुले आपला काही वेळ शाळेत आपल्या शिक्षकांबरोबर घालवतात. शिक्षकही मुलांसोबत एवढे मिसळून जातात की लहान मुलांची जिद्द आणि मस्ती त्यांना आपली वाटू लागते. गट्टू आणि चिंकी शाळेच्या मैदानावर टीचर्स दिनानिमित्त प्रॅक्टिस करत होते. यंदा मीही शिक्षक होणार आणि मी गणित शिकवणार. मीही शिकवणार, मलाही शिक्षक व्हायचंय. मी शिक्षक नाही होणार, मला भीती वाटते. भूषण, तू PT टीचरचा सब्जेक्ट शिकव ना, आम्हाला खूप मजा येईल. बंटीच्या या गोष्टीवर सगळे हसतात, कारण शाळेतले PT टीचर शर्मा सर फार स्ट्रिक्ट आहेत आणि सगळे त्यांना घाबरतात. उद्या मी आईची साडी नेसणार आहे. चिंकी, तू सुद्धा साडी नेस. हो पिंकी, खूप मजा येईल. मी सगळ्यात सुंदर साडी सिलेक्ट करेन. मग आम्ही सगळे बाबांचा शर्ट घालून येऊ. सगळी मुलं हसायला लागली. तेवढ्यात शाळेची घंटा वाजली आणि शाळेतला आजचा दिवस संपला. गट्टू आणि चिंकी उद्याच्या शिक्षक दिनानिमित्त आपल्या घरी सांगत होते. आई, तुला माहितीये, मी उद्या एक सब्जेक्ट शिकवणार आहे आणि शिक्षक होण्यासाठी मला तुझी साडी पाहिजे. हो चिंकी, तू माझी साडी नेसू शकतेस. आणि हो, शिक्षकासारखे कपडे घालून शिक्षकासारखं हुशार सुद्धा व्हायचंय, म्हणजे तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांचे सगळे प्रश्न सोडवू शकाल. असं असतं का आई? आता मला भीती वाटते. त्यात काय घाबरायचं? तुला मुलांसमोर उभं राहून एक धडाच तर शिकवायचाय. अजिबात घाबरू नकोस. गट्टू, मला असं वाटतं तुझी शिक्षक दिनाची तयारी झालीये. उद्या तुला अनुभव येईलच. पण मस्तीखोर मुलांना शिकवणं सोपं नसतं बेटा. हो आई, मी खूप प्रॅक्टिस केलीये. आता मी आरामात शिकवू शकतो. नक्कीच बाळा. चला आता लवकर झोपायला जा. गुड नाईट. आईची गोष्ट ऐकून गट्टू आणि चिंकी झोपायला गेले. दुसऱ्या दिवशी गट्टू, चिंकी आणि बाकीची मुलं शिक्षक बनली. शाळेत सुरेख सजावट केली होती. शाळेतल्या बोर्डवर शाळेतल्या काही मुलांनी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा लिहिल्या होत्या. चिंकीने आईची साडी घातली आणि सकाळपासूनच ती शिक्षकांसारखी वागायला लागली. गट्टू ही टीचरांसारखा फॉर्मल ड्रेस घातला. सगळी मुलं जी जी टीचर झालेली आहेत ते आपापल्या चेअरवर बसा. सगळ्यांसाठी स्टाफ रूम मध्ये नेम प्लेट्स बनवलेत. अरे वा, खरंच? शिक्षक होऊन खूप छान वाटतंय. हो गट्टू, पण मला भीती वाटते. माझं लेक्चर छान होईल ना? कशाला घाबरतेस चिंकी? मला बघ, मी कसा कॉन्फिडेंटली शिकवतो ते. चला, सगळ्या मुलांचे पिरियड तयार झालेत.
सगळे आपापला विषय शिकवतील आणि त्या विषयाचे शिक्षक तुमचे विद्यार्थी बनतील. चिंकी आपली साडी सांभाळत शिक्षकांच्या जागेवर येऊन उभारली. बोर्डावर चिंकीने सब्जेक्ट नेम आणि पोयम लिहिला. वन डे. गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण इंग्लिशची एक कविता शिकणार आहोत. त्याआधी मी सगळ्यांची हजेरी घेणार आहे. चिंकीने हजेरी लिहून घेतली आणि पुस्तक काढून पोयम म्हणायला लागली. One day I found myself as a butterfly and I looked like a selfless cutie pie. One day I found myself as a sparrow. I carry a stick with my big little arrow. One day I found myself as an ant. I am a little creature that nobody has paint. या कवितेत कवयित्रीने स्वतःला बटरफ्लाय, स्पॅरो आणि अँट म्हणून कल्पना केली आहे. आपल्याला सुद्धा बटरफ्लाय सारखं कलरफुल, स्पॅरो सारखं हिम्मती आणि अँट सारखं जिद्दी असलं पाहिजे. टीचर चिंकीच्या टीचिंगने खुश झाल्या. आता गट्टू टीचरच्या जागेवर आला आणि आपला विषय शिकवायला लागला. गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण गणिताचे काही प्रश्न सोडवूया. गट्टूने बोर्डावर विषयाचं नाव आणि सम लिहिलं. 6 divide 2 into 5 plus 7 minus 2 is equal to. याचं उत्तर कोण देणार? एका मुलाने हात वर केला आणि उत्तर लिहिला. नाही गट्टू सर, हे बरोबर उत्तर नाहीये. मी याचं उत्तर लिहू? गट्टूने आपला खडू शिक्षकांना दिला. शिक्षकांनी बरोबर उत्तर लिहिलं. व्हेरी गुड. गट्टू सर, हे उत्तर बरोबर आणि भूषणचं उत्तर चुकीचं कसं काय? टीचरच्या प्रश्नाने गट्टू गोंधळला. ते अशा करता कारण गट्टू सर, मी सांगू? हो सर, प्लीज तुम्ही सांगा ना. इथे बोर्डमा साम मॅथ रूल लागला, ज्यामुळे आपण आधी डिवाइड केलं, मग मल्टिप्लाय केलं, मग एडिशन आणि शेवटी सबस्ट्रॅक्ट. ओ अच्छा. टीचर आपल्या जागेवर जाऊन बसले. तर आज आपण गणिताचा एक नियम शिकलो. आपल्या शिक्षकांनाच आज नवीन नियम शिकायला मिळाला. आता टीचर झालेल्या मुलांना स्पीच द्यायचंय आणि आपला अनुभवही शेअर करायचाय. मी आज वर्गात इतिहास हा विषय शिकवला. मुलांनी मला खूप प्रश्न विचारले आणि तेव्हा लक्षात आलं शिक्षक होणं एवढं सोपं नाहीये. सगळ्यांनी पिंकीसाठी टाळ्या वाजवल्या. चिंकी आपलं स्पीच देताना म्हणाली, पिंकी अगदी बरोबर म्हणाली. शिक्षक होणं सोपं नाहीये, पण मी मोठी होऊन शिक्षकच होणार आहे. शिक्षकांमुळेच आपण शिकू शकतो आणि आपण दुसऱ्यांना शिकवू सुद्धा शकतो. साक्षरता देशाच्या नागरिकांचा अधिकार आहे आणि शिक्षक या अधिकाराचे सगळ्यात महत्त्वपूर्ण भाग आहेत. अ गुड टीचर हेल्प्स यू टू बिकम अ गुड पर्सन. थँक्यू. मुलांनी चिंकीसाठी टाळ्या वाजवल्या. आता शर्मा सर आणि बाकीचे शिक्षक मिळून टीचर्स डेचं प्राइज कोणाला द्यायचं हे डिसाइड केलं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं कोणाला प्राइज मिळेल? गट्टू, प्राइज त्याला मिळेल ज्याने सगळ्यात छान शिकवलं. गट्टू, प्राइज तर चिंकीलाच मिळालं पाहिजे. तिने कविता छान शिकवली. अरे गट्टूने सुद्धा छान गणित शिकवलं आणि चिंकीने सुद्धा. पिंकी, तू सुद्धा छान शिकवलंस. थँक्यू भूषण आणि बंटी. तर मुलांनो, आपण जाणतोच की आपले महान शिक्षक सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा करतात आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीही टीचर्स डेचं प्राइज आम्ही देऊ. तुम्ही सगळ्यांनी आपापल्या सब्जेक्ट टीचरना शिकवलं. आम्हाला तुमचा अभिमान आहे. शिक्षकाला विद्यार्थ्याकडून हेच अपेक्षित असतं की कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात निपुण हो. तर मुलांनो, या वर्षीचा टीचर्स डेचा प्राइज मिळत आहे चिंकीला. चिंकी आपलं प्राइज घ्यायला पुढे आली. सगळ्यांनी चिंकीला चीअर केलं. सर, मला सुद्धा बोलायचंय. आपल्याला शिक्षकांना जास्त त्रास नाही दिला पाहिजे. आज जेव्हा मी शिक्षक झालो तेव्हा माझ्या लक्षात आलं शिक्षक होणं सोपं नाही. शिक्षक होऊन मी एका प्रश्नाचं उत्तर नाही देऊ शकलो, पण शिक्षक आपल्याला प्रत्येक विषयात प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतात. आणि आज शिक्षक दिनानिमित्त मी ठरवतो की गुणी मुलासारखा मी माझा अभ्यास सुद्धा करेन आणि शिक्षकांचं म्हणणं सुद्धा ऐकेन. शाबास गट्टू. डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती क्लिक करा आणि डाउनलोड करा 3D Bear ऍप आणि बनवा आपल्या स्वतःचा AR वर्ल्ड. आपली क्रिएटिव्हिटी शेअर करा आपल्या मित्रांसोबत आणि मिळवा खूप सारे लाईक्स. चिंकीचा ड्रॉइंग क्लास.
गट्टू आणि चिंकी हळूहळू मोठे होत होते, तर आता त्यांचे सब्जेक्ट्सही वाढत होते. त्यामुळे आता त्या दोघांसाठी अगोदर जो ऑप्शनल सब्जेक्ट होता तो कंपल्सरी बनला गेला. त्या सब्जेक्टचं नाव होतं ड्रॉइंग. चिंकीला ड्रॉइंग खूप आवडायचं, पण जेव्हा पण चिंकी ड्रॉइंगचं नाव ऐकायची तिला टेन्शन यायचं, कारण तिचं ड्रॉइंग इतकं चांगलं नव्हतं आणि त्यामुळे तिला एकदा खूप बोलणी खावी लागली होती. काही दिवसांपूर्वी चिंकीच्या वर्गात सर ड्रॉइंग शिकवत होते. चला मुलांनो, आज आपण शिकणार आहोत मोराचं चित्र कसं बनवायचं, ठीक आहे? सगळी मुलं लक्ष देऊन सरांकडे बघत होती. सगळ्यांचं लक्ष सरांकडेच होतं, पण चिंकी तिचं स्वतःचं चित्र बनवत होती आणि अचानक सरांचा आवाज आला. कोण चित्र काढतंय इथे ब्लॅकबोर्डवर? चिंकी बाळा तू ये. चिंकीचं तर लक्षच नव्हतं, मग ती कशी ड्रॉइंग काढणार होती? तिने आपली चूक मान्य केली आणि सरांना सांगितलं, सर, जेव्हा तुम्ही शिकवत होता तेव्हा मी ड्रॉइंग करत होते, माझं लक्षच नव्हतं. मग काय होतं? सर चिंकीला रागावले आणि आता चिंकीने ठरवलं की ती मोराचं चित्र शिकणारच. चिंकीला ड्रॉइंग तसंही आवडायचं, फक्त तिला थोडंसं शिकण्याची आवश्यकता होती. गट्टू चिंकी शाळेतनं घरी आले. गट्टू जोर जोरात हसू लागला आणि चिंकी नाराज झाली. तेवढ्यात तिथे आई आली. मुलांनो, मस्ती नाही. आई, हा गट्टू मला चिडवतोय माझ्या ड्रॉइंगला बघून. काय गट्टू, असं नाही करायचं. तुला मोराचं चित्र नाही काढता आलं. चिंकी बाळा, टेन्शन घेऊ नकोस, माझ्याकडे आयडिया आहे. तुला रेनबो ड्रॉइंग क्लास मध्ये घालूयात, टेन्शन घेऊ नकोस. यामुळे चिंकीचा मूड खराब होता, पण जसं आई ड्रॉइंग क्लास बद्दल म्हणाली, चिंकी खुश झाली. आईनं हे बघितलं होतं. नंतर गट्टू चिंकी दोघांची ड्रॉइंग क्लासमध्ये ऍडमिशन झाली. क्लासचं नाव होतं रेनबो ड्रॉइंग क्लास. क्लासमध्ये पोहोचल्यानंतर सगळी मुलं एक्सायटेड वाटत होती, कारण आजपासून त्यांचा ड्रॉइंगचा क्लास सुरू होणार होता. सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्माईल होती आणि सगळे आपापल्या आणलेल्या वस्तू दाखवत होते. बघा बघा, मी वॉटर कलर्स आणलेत. तुझ्याकडे कोणते कलर्स आहेत गट्टू? माझ्याकडे पेन्सिल कलर्स आहेत. बघ किती कलर्स आहेत. मी तर यार वॅक्स कलर आणले आहेत. मला पेंटिंग्स मध्ये रंग भरायला आवडतं. सगळे मित्र एकमेकांना कलर्स दाखवत होते आणि आपापले प्लॅन सांगत होते. भूषणने वॉटर कलर आणले होते, तर त्याने आपल्या बॅगेतून ब्रश काढला आणि सगळ्या क्लासला दाखवू लागला. ढंटडंग, आणि हे आहे माझं हत्यार, एक ब्रश, ज्याच्याने मी बनवेन वेगवेगळी चित्र. आणि नंतर लगेचच गट्टूने हातात ब्रश घेतला आणि म्हणाला, हा तर खूपच भारी ब्रश आहे भूषण. वाव, मीही याने चित्र काढेन, ते पण अलाउद्दीनचा दिवा. सगळे खूप एन्जॉय करत होते, पण चिंकी जी नेहमी उड्या मारायची ती मात्र आज शांत होती. तेव्हा गट्टूने तिला विचारलं, चिंकी, तू कोणतं चित्र काढणार आहेस? चिंकीने काहीच उत्तर दिलं नाही. असं वाटतंय चिंकी ड्रॉइंग बनवायलाच विसरलीये. क्लासमध्ये मुलं जोर जोरात हसू लागतात आणि तेवढ्यात ड्रॉइंग शिकवणारे सर तिथे येऊन पोहोचतात. रेनबो क्लासमध्ये शिकवणारे हे सर ड्रॉइंग शिकवण्यात खूप फेमस होते. येताच त्यांनी सगळ्या मुलांशी बातचीत करायला सुरू केली. हॅलो बच्चा पार्टी, कसे आहात सगळे? आजपासून मी तुमचा ड्रॉइंग टीचर आहे, ठीक आहे? तर मी जसं आता माझं नाव सांगितलं तसं प्रत्येक जण आता स्वतःचं नाव सांगेल आणि त्यासोबतच मला सांगा की तुम्हाला कुठलं ड्रॉइंग काढायला आवडेल. एक एक करून मुलं आपलं नाव सांगत होते आणि सोबतच त्यांना कुठलं ड्रॉइंग काढायचंय त्याचं नावही सांगत होते. गट्टू म्हणाला, मला अल्लाउद्दीनचा दिवा काढायचाय. यानंतर भूषण म्हणाला, मला पाण्यात तरंगणाऱ्या जहाजेचा चित्र काढायचंय. सगळ्यांनी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या आणि जशी चिंकीची पाळी आली तर ती गप्प होती. तर सर म्हणाले, सांग चिंकी, तुला कुठलं ड्रॉइंग पसंत आहे? अगं घाबरू नकोस, इथे आम्ही सगळे तुझे मित्र आहोत. सर, मला चित्र काढायला खूप आवडतं, पण ते नीट काढता येत नाही. मला भीती वाटते की मी खराब चित्र काढेन. यात घाबरण्यासारखं काय चिंकी, मी तुला ड्रॉइंग चांगलं काढायला शिकवेन. तर गोष्ट अशी होती की ड्रॉइंगच्या सरांना आईकडनं हे कळालं होतं की चिंकी इतर विषयांमध्ये खूप हुशार आहे. ड्रॉइंग सुद्धा तिला येतं, पण फक्त तिला अजून शार्प करा या सब्जेक्टमध्ये.
तर सर क्लास नंतर चिंकीला म्हणाले, चिंकी बाळा इकडे ये. हो सर. चिंकी, मी ऐकलंय तू सगळ्या विषयांमध्ये हुशार आहेस, हो ना? पण सर चित्र काढणं खूप अवघड वाटतं मला. पण तुला ड्रॉइंग आवडतं ना? हे बघ, कुठलाही विषय हार्ड नसतो आणि जो विषय आपल्याला आवडतो तो तर मुळीच नसतो. जर आपण मन लावून काम केलं, मन लावून अभ्यास केला, तर सगळ्या हार्ड गोष्टी सोप्या होतील. ड्रॉइंगचंही तसंच आहे. तू एक काम कर, उद्या तुला जसं जमेल तसं तू एक ड्रॉइंग काढून आण. क्लास नंतर गट्टू चिंकी जेव्हा घरी येतात तेव्हा आई विचारते, गट्टू चिंकी, कसा होता तुमचा चित्रकलेचा क्लास? आम्ही सगळ्यांनी वेगवेगळे कलर्स आणले होते आणि माहितीये, भूषणने तर कलर्सचा ब्रश आणला होता आणि आम्हाला होमवर्क मध्ये सुद्धा चित्र काढायला सांगितलंय. तू सांग चिंकी. हो आई, खूप मजा आली. सर सुद्धा खूप मस्त आहेत. त्यांनी खूप छान समजावलं. आता चिंकीच्या चेहऱ्यावर पहिल्यासारखी भीती आणि नाराजी नव्हती. ती सुद्धा खूप एक्साइटेड होती. आईच्या हे लक्षात आलं की चिंकीला ड्रॉइंग बद्दल जी भीती होती ती निघून गेलीये. नंतर गट्टू चिंकीने आपापली ड्रॉइंग बनवली आणि दुसऱ्या दिवशी क्लासमध्ये ते घेऊन गेले. तेव्हा सरांनी सगळ्यांना दोघांचे ड्रॉइंग्स दाखवले. सगळ्यांनी गट्टू चिंकीसाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. सरांनी म्हटल्याबरोबर सगळ्या वर्गात टाळ्यांचा कडकडाट झाला. गट्टू तर चांगला ड्रॉइंग काढतोच, पण कालपर्यंत चिंकी जी ड्रॉइंगला घाबरत होती तिने सुद्धा चांगलं ड्रॉइंग काढलेलं आहे. त्या दिवसानंतर चिंकीला ड्रॉइंग म्हटल्यावर भीती नाही वाटली. हार्ड वाटणारा ड्रॉइंग सब्जेक्ट चिंकीसाठी सोपा होऊन गेला. व्हेरी गुड चिंकी, आता अशीच वेगवेगळी चित्र काढायची हा. हो सर, थँक्यू सर. तुमच्यामुळे मी चांगली चित्र काढू शकते. त्यानंतर जेव्हा मुलांच्या परीक्षा झाल्या तेव्हा ड्रॉइंगमध्ये चिंकीला खूप चांगले मार्क्स मिळाले. तिला सर्वात जास्त मार्क्स मिळाले. अशा प्रकारे रेनबो क्लासमध्ये चिंकीचं ड्रॉइंग खूप छान झालं आणि यानंतर चिंकीने खूप छान चित्र बनवली. पॉकेट मनी. संध्याकाळचे 7 वाजत होते आणि आई किचनमध्ये डिनरची तयारी करत होती. चिंकी आपल्या स्टडी टेबलवरच्या पुस्तकांना आवरत होती, तर तिकडे गट्टू आपली बॅट घेऊन हवेमध्ये शॉट्स मारण्याची प्रॅक्टिस करत होता. अरे, ह्या बॅटचा हँडल तर लूज झालंय. आई, मला नवीन बॅट हवी. गट्टू, आधी अभ्यासाला बस. पुढच्या आठवड्यात शाळेत परीक्षा सुरू होणार आहे. नवीन बॅट परीक्षेनंतर मिळेल, समजलं? तेवढ्यात बाबाही ऑफिसमधून येतात आणि त्यांना पाहताच गट्टू पटापट आपल्या हातात पुस्तक घेऊन अभ्यासाला बसतो. बाबा हसून मुलांना अभ्यास करताना पाहतात आणि मग स्वतः आरामात सोफ्यावर येऊन बसतात. अरे, ते टीव्हीचे रिमोट कुठे दिसत नाहीये. आजच्या बातम्या खूप इम्पॉर्टंट आहेत. अरे गट्टू चिंकी, तुम्ही टीव्हीचा रिमोट कुठे ठेवलाय? गट्टू आणि चिंकी रिमोट शोधू लागतात. थोड्याच वेळात चिंकीला रिमोट मिळतो, जो न्यूजपेपरच्या खाली लपला होता. बाबा, हा घ्या रिमोट. इथेच टीव्हीच्या खाली पडला होता. आजच्या बातम्या महत्वाच्या का आहेत? कुठली क्रिकेट मॅच होती का? नाही, क्रिकेट मॅच पेक्षाही खूप इम्पॉर्टंट. आज आपल्या देशाचं बजेट डिक्लेअर झालंय. असं म्हणत बाबांनी टीव्ही ऑन करत न्यूज चॅनल लावलं. तिथे एक न्यूज अँकर बजेटचे डिटेल्स सांगत होती आणि टीव्ही स्क्रीनवर खूप सारे टेक्स्ट आणि नंबर्स लिहून येत होते. ही तर किती पटापट बोलतीये. तुम्हाला कसं समजतंय? माझं स्क्रीनवरचं सगळं वाचून होण्याआधीच सगळे टेक्स्ट आणि नंबर स्क्रीनवरून गायब होऊन जातात आणि नवीन डिटेल्स येतात. अरे गट्टू, तुझा वाचण्याचा वेग कमी आहे. चिंकी ही टीव्हीवरच्या बातम्या बाबांसोबत समजून घेत होती. हे बजेट काय असतं बाबा? हो, मलाही जाणून घ्यायचंय. हे तर खूप पैशांच्या गोष्टी करताय. लाखो करोडो रुपये. अरे, तुम्ही दोघे आता खूप लहान आहात. मोठे झालात की तुम्हाला कळेल सगळं बजेट. तेवढ्यात आई किचन मधून येते आणि मुलांच्या उत्सुकतेला बघून हसून म्हणते, अच्छा, मी आता सोप्या भाषेत तुम्हाला बजेट समजावते. बजेट आपल्या देशाचं असं खातं असतं की ज्यामध्ये आपण ठरवतो की देशाला किती आणि कसा पैसा येतो आणि तो पैसा आपण कुठे कुठे आणि कशा पद्धतीने खर्च करणार. जसं तू घराच्या खर्चाचा हिशोब लिहिते तशाच प्रकारे आई. अगदी बरोबर. जसं बाबांची सॅलरी आपण इन्कम मध्ये लिहितो आणि घराचे सगळे खर्च जसे की
किराणा, शाळेची फीज, लोन्सचे EMI, सेव्हिंग्स, शॉपिंग, एंटरटेनमेंटचे खर्च हे सगळं खर्चात लिहितो. जसं घराचं बजेट तसंच देशाचं बजेट. आता कळलं. हे तर खूप सोपं होतं, मला समजलं. पण आता फक्त थिअरी समजलीये, प्रॅक्टिकल करूनही दाखवलं पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला 500 रुपये देत आहे या महिन्याची पॉकेट मनी, आणि महिन्याच्या शेवटी बघणार आहोत की तुम्ही या 500 रुपयाचं कसं बजेट बनवलं आणि कसा वापर केला. ठीक आहे? ही तर खूप छान आयडिया आहे. गट्टू आणि चिंकी 500 रुपये घेऊन खूप खुश होतात. गट्टूकडे भली मोठी लिस्ट होती अशा गोष्टींची ज्या त्याला घ्यायच्या होत्या. एक नवी बॅट, बायनाक्युलर, एक रिमोटवर चालणारी कार, आणखी बरंच काही. चिंकीने हिशोब लावला की तिला 500 रुपये 4 आठवडे चालवायचे. त्यामुळे तिने एका नोटबुकमध्ये 4 कॉलम्स बनवले. वीक 1, वीक 2, वीक 3 आणि वीक 4, आणि प्रत्येक कॉलमवर लिहिलं 125 रुपये. मग चिंकीने आईकडून एक पर्स घेतली आणि त्या पर्समध्ये 125 रुपये टाकून ठेवले पहिल्या आठवड्याच्या खर्चाकरता. बाकीचे 375 रुपये तिने कपाटात ठेवले. आणि इकडे गट्टू 500 रुपये मिळवल्यानंतर खूप एक्सायटेड झाला होता. त्याने रोज शाळा सुटल्यानंतर पिझ्झा, बर्गर, सॉफ्ट ड्रिंक्स आणि इतर गोष्टी खाऊ लागला. त्याने 150 रुपयाची एक नवी बॅट घेतली आणि 80 रुपये एका दुर्बिणीवर खर्च केले. महिन्याच्या 15 तारखेला जेव्हा त्यांनी आपल्या बॅगमध्ये पैसे चेक केले तेव्हा त्याला झटका बसला. अरे, माझे तर सगळे 500 रुपये खर्च झाले. अजून 15 दिवस आहे महिन्याला. आता काय करू? तर कधी चिंकी ही कधी रस्त्यावर खायची आणि तिने स्वतःसाठी नवीन क्रेयॉन्सही घेतले. पण ती दर आठवड्याला केवळ 125 रुपयेच खर्च करायची. त्यामुळे 15 तारखेनंतर सुद्धा तिच्याकडे 250 बाकी होते. गट्टू आपल्याकडचे पैसे संपल्यामुळे बराच उदास होता आणि चिंकीला हे बघून बरं नाही वाटलं. तिने आपल्या पर्समधून गट्टूला 50 रुपये दिले. माझी चूक झाली चिंकी. मलाही तुझ्यासारखंच बजेट बनवून खर्च करायला हवे होते. काही हरकत नाही गट्टू, पुढच्या महिन्यापासून लक्षात ठेव. महिन्याच्या शेवटी आई आणि बाबांनी गट्टू चिंकीकडे 500 रुपयाचा हिशोब मागितला. गट्टूच्या तर लक्षातही नव्हतं की त्याने सगळे पैसे कुठे खर्च केले. पण चिंकीने मात्र छोट्यातल्या छोट्या एक्सपेन्सला तिच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवलं होतं. तिच्या बजेट बुकमध्ये 70 रुपयाचं सेव्हिंगही होतं आणि गट्टूला दिलेल्या 50 रुपयाचं लोन. शाबास चिंकी, बजेटच्या कन्सेप्टला तू नुसतं समजूनच नाही घेतलंस, तर आपल्या पॉकेट मनीला बजेटमध्ये खर्च करताना विचार केलास. मलाही माझी चूक समजली आई बाबा. पुढच्या महिन्यापासून मी सुद्धा चिंकीसारखं बजेट बनवून पैसे खर्च करेन. शाब्बास माझ्या बाळांनो, वी आर प्राऊड ऑफ यू. सोसायटी एक्झिबिशन. गट्टू आणि चिंकी नेहमीप्रमाणे आपल्या रूममध्ये उशांनी भांडत होते. तेवढ्यात स्वयंपाकघरातून खूप छान सुगंध येतो. चिंकी अगदी धावत पळत जाऊन आईकडे जाते. काय बनवलंय साई? मस्त वास येतोय, मला बघायचंय. अगं जरा नीट शिजू दे, थोडं थांब. तुझ्यासाठी व्हाईट पास्ता बनवतीये. तेवढ्यात गट्टूही धावत धावत येतो. अरे चिंकी, गेम मध्येच का सोडला? तुझी वेळ आली तर तू लगेच इथे आली. किती मस्त वास येतोय गट्टू. मी तर आईकडनं पास्ता बनवणं शिकणार आहे. अरे, त्यासाठी पुढच्या वेळेस सुरुवातीपासून उभं राहून सगळी प्रोसेस बघायची कुकिंगची. कशा प्रकारे चिरतात भाज्या, कसा शिजवतात पास्ता, सगळं पहिल्यापासून बघायचं. असं मधूनच बघितलंस तर काही समजणार नाही. ओके आई? आई, मला पोहे बनवायला शिकायचंय. ओके गट्टू, पुढच्या वेळेस आपण पोहे बनवायला शिकूया. सगळेजण बोलत असतातच तेवढ्यात दारावरची बेल वाजते. गट्टू, जरा बघ बरं कोण आलंय. गट्टू धावत पटकन दरवाजापाशी जातो आणि दरवाजा उघडतो. दरवाजात पाहतो तर सोसायटीचे चेअरमन वर्मा अंकल तिथे आलेले होते. अरे वर्मा काका, नमस्कार. नमस्ते बाळा, कसा आहेस तू? मी एकदम मस्त आहे काका. तेवढ्यात आई स्वयंपाकघरातून बाहेर येत विचारते, कोण आलाय बाळा? कोणाशी बोलतोयस? अरे तुम्ही कसे आहात वर्माजी? दरवाजात का उभे आहात? या ना आत या. हो मी ठीक आहे. हे एवढं कार्ड द्यायचं होतं. यावेळी सोसायटीच्या मीटिंगला तुम्हाला यायला जमलं नव्हतं. आम्ही सगळ्यांनी मिळून एक प्रोग्राम करायचं ठरवलंय. फूड प्रोग्राम असेल तो. कोणाला वाटलं तर आपला स्टॉल देखील लावू शकता किंवा एखादा सांस्कृतिक कार्यक्रमही करू शकता. जसं कोणाला गायचं किंवा नाचायचं असेल तर सोसायटीसाठी काहीही मेसेज असला तरी तो देऊ शकता स्टेजवर. ठीक आहे, आम्ही नक्की येऊ. तुम्ही आत तर या, चहा पिऊन जा.
तोपर्यंत बाबा सुद्धा आपल्या खोलीतून बाहेर येतात. अरे तुम्ही अजूनही दरवाजातच आहात. मस्त प्रोग्राम ठरलाय ना, तेवढंच सांगायचं होतं. तुमची त्या दिवशी मीटिंग होती, तुम्ही नव्हता आलात. हो, माझ्यासाठी काही काम असेल तर मला सांगून ठेवा. सोसायटीच्या कामासाठी मी नेहमी तयार आहे. हो हो नक्की. आता निघतो मी. प्रोग्रामची तयारीही करायची आहे. आणि हो, तुम्हाला सोसायटीमध्ये जर स्टॉल टाकायचा असेल तर अगोदर सांगा बरं का. एवढं लक्षात ठेवा. एवढं बोलून ते निघून जातात. पुन्हा सगळे स्वयंपाकघरात येतात. आई, हे स्टॉल काय असतं? त्यामध्ये आपण खाण्यापिण्याचं सामान किंवा इतर कुठल्याही सामानाचं एकदम छोटंसं दुकान लावू शकतो. तेवढ्यात बाबा, जे इतक्या वेळापासून या सगळ्यांचं बोलणं बाहेर बसून ऐकत असतात, ते म्हणतात, अरे आपण पास्ताचा स्टॉल लावला तर चिंकी आईला स्वयंपाकात मदत करेल आणि गट्टू माझ्यासोबत बिलिंगला. दोघांनाही टीम मॅनेजमेंट कळेल. वाव, किती मजा येईल. आई, आपण पास्त्याचा स्टॉल लावू. ठीक आहे, मी वर्माजींना आता सांगतो. सोसायटीतल्या कार्यक्रमाचा दिवस उजाडतो. बाकी मुलंही वेगवेगळ्या प्रकारे तयार होऊन गार्डन मध्ये जमा होतात. अरे गट्टू, मजा येईल स्टॉल मध्ये तर. मी तर टोमॅटो सूपचा स्टॉल लावलाय. बघ तू, मीच विनर बनेल. चिंकी बंटीचं बोलणं ऐकून उदास होते. आई, स्टॉल लावून आपण चूक तर नाही ना केली? बघ ना, बंटीने टोमॅटो सूप बनवलंय. पण आपण काय? अगं बाळा, इकडे ये. आपण जे करणार आहोत ते सगळे पाहतील. तू सगळ्या सोसायटीला तुझ्या हातांनी बनवून स्वादिष्ट पास्ता खाऊ घालशील. ये, आता पास्ता कसा शिजवायचा ते शिकवते. तू आणि गट्टू भाज्या आणि मशरूम अगदी बारीक चिरा. ओके आई, आपणच जिंकणार. आता कसं? गट्टू आणि चिंकी सगळ्या भाज्या चिरत असतात आणि आई गॅस ऑन करून पास्ता उकळायला ठेवते. तिकडे बाबा कुपनची डायरी आणि पेन घेऊन बाजूला उभे राहतात. ही कोणाची वही आहे बाबा? ही डायरी नाही, बिल आहे बाळा. जो कोणी मला प्लेटचे पैसे देईल त्यावेळेला त्याचे पैसे कापून घेईल. त्या पैशांना तू गल्ल्यात टाक आणि मग शेवटी आपण रात्री हे सगळं काउंट करू. वाव, किती मजा येईल. हो, फक्त लोकांना आपला पास्ता आवडला पाहिजे. का नाही आवडणार? आज आपली चिंकी स्वतः बनवतीये. येस आई. थोड्या वेळाने एक एक करून लोक गार्डन मध्ये येऊ लागतात. तिकडे बंटीच्या स्टॉलवरही लोक येऊ लागतात. सुरुवातीला खूप गर्दी असते आणि गट्टूच्या स्टॉलवर फक्त 2 माणसं असतात. अरे देवा, आपण हरलो तर? काही होणार नाही बेटा, बी पॉझिटिव्ह. आणि तिकडे पास्ता बनताच चिंकी आवाज देऊ लागते. पास्ता, पास्ता, एकदम गरमागरम पास्ता. रेड, व्हाईट, पिंक सॉस मध्ये. अरे वा चिंकी, तू तर सगळ्या प्रकारचा पास्ता बनवायला शिकली. हो, मी आहेच बेस्ट. अच्छा, व्हाईट पास्ता, रेड पास्ता कसा बनवशील? अरे बाबा, एकदम सोपं आहे. रेड सॉस मध्ये केचप घालायचं असतं आणि व्हाईट मध्ये मैदा, चीज आणि दूध. हो नाही? हो बाळा. तेवढ्यात पास्ता बनतोय हे बघून त्यांच्या काउंटरला गर्दी होऊ लागते. सगळी लोक एक एक करून कुपन काढतात. तिकडे बंटीच्या सूप मध्ये मीठ कमी असल्यामुळे गर्दी बऱ्यापैकी कमी होते. एक एक करून या सगळे. ठीक आहे काका. आणि बाकी लोकही रांगेत उभे राहतात. तिकडे बंटीच्या स्टॉलवरची मुलं सुद्धा इकडे लाईन मध्ये येऊन थांबतात. बंटी उदास होऊन जातो. तिकडे गट्टू आणि चिंकी सगळ्यांना एक एक करून प्लेट्स देत असतात. हे घ्या वर्मा काका. हे घ्या काकू. कसा झाला सांगा बरं का? वा वा, केवढा टेस्टी पास्ता बनवलाय तुम्ही. चिंकी बाळा, तू तर कमाल केलीस. हे घे, 501 रुपयांचं बक्षीस माझ्याकडून. अरे काका, हे काय? घे बेटा, हे आमच्याकडून बक्षीस आहे. सगळ्या सोसायटीकडून. काय म्हणता? बाकी लोकही हो मध्ये हो मिळवतात. बाकी मुलं आणि बंटी गुड्डी हे बघून थोडेसे उदास होतात आणि आई बाबा हे सगळे पाहत असतात. गट्टू, चिंकी, हे पैसे घ्या. या पैशातून बाकी सगळ्या मुलांची पार्टी. हे या सगळ्यांचं आहे. हो बाबा. बंटी, इकडे ये. तू माझ्या चिंकीच्या हातचा रेड सॉस पास्ता खा. तुला आवडतो ना? आणि अशा प्रकारे सगळी मुलं छान पास्ता खाऊन नंतर आनंदाने नाचू लागतात. रात्री बाबा डबा उघडतात ज्यामध्ये खूप सारे पैसे असतात. गट्टू, काउंट करा दोघं आणि मला सांगा किती पैसे कमावले. 1, 2, 800 रुपये बाबा. हे तुमच्या दोघांचं बक्षीस आहे. पहिली कमाई.
यातून तुमच्यासाठी गिफ्ट घेऊ. या तर माझा फ्रॉकही येईल. सगळेजण हसू लागतात. आई बाबा एकमेकांकडे पाहून स्माइल करतात. थँक्यू आजच्या प्रोग्रामसाठी. स्विमिंग क्लास. शाळेत प्रिन्सिपल सर प्रार्थनेनंतर एक घोषणा करतात. आता तुमच्या सगळ्यांचा वीकली हॉबी क्लास सुरू होईल. दर शनिवारी तुम्हाला एका खेळामध्ये भाग घेणं अनिवार्य असेल. ओके सर. स्विमिंग क्लासमध्ये येण्याचा एक डेकोरम सगळ्या मुलांना मेंटेन करावा लागेल. सोबतच याचा एक विशिष्ट ड्रेस कोडही असेल. या क्लासेसमधून जी मुलं पुढे येतील, पुढे जाऊन त्यांना शाळेकडून स्टेट आणि नॅशनल करता पाठवलं जाईल. सगळी मुलं खुश होऊन टाळ्या वाजवू लागतात. घरी पोहोचल्यावर गट्टू म्हणतो, आई तुला मला आणि चिंकीला स्विमिंग कॉस्ट्युम घ्यावा लागणार आहे. आमच्या हॉबीज क्लासेसमध्ये स्विमिंग क्लास सुद्धा दर शनिवारी होणार आहे. वा, ही तर खूप चांगली बातमी आहे. स्विमिंग आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. त्यामुळे शरीराची हाडं मजबूत होतात. पण चिंकी उदास उभी असते. जणू ती स्विमिंग क्लाससाठी अजिबात उत्साही नव्हती. काय झालं बाळा? तू शांत का आहेस? तू खुश नाही दिसत आहेस. तुझ्यासाठीही स्विमिंग कॉस्ट्युम घ्यायचा आहे ना? आई, मला पाण्याची भीती वाटते. एवढ्या पाण्यामध्ये तर मी बुडूनच जाईन. काहीतरी कारण सांग. नाही, मला स्विमिंग क्लासला नाही जायचंय. भीती कशाची बाळा? अजिबात घाबरायचं नाही. जर भीती वाटते तर भीतीला सामोरं जायचं असतं. नाहीतर तू कधीच या भीतीमधून बाहेर पडणार नाही. नाही आई, मला स्विमिंग नाही करायचंय. मी बुडाले तर? आई हे ऐकून हसू लागते. काही होणार नाही तुला. तिथे तुला शिकवायला एक्सपर्ट असतील. चला तयार व्हा. बाबा ऑफिसमधून येताच बाजारात जाऊ स्विमिंग कॉस्ट्युम घेण्यासाठी. थोड्याच वेळात बाबा ऑफिसमधून येतात आणि सगळेजण बाजारात जातात. गट्टू, चिंकी, तुम्ही सारखा कॉस्ट्युम घ्या. कॉमन रंग काळा. हो आई, मला हा ड्रेस आवडला. हो आई, मलाही हा ड्रेस आवडला. अशा प्रकारे दोघेही स्विमिंगचे कॉस्ट्युम्स घेऊन येतात आणि घरी येऊन चेक करतात. शनिवारचा दिवस उजाडतो आणि चिंकी पुन्हा पुन्हा शाळेला सुट्टी घेण्याचा बहाणा शोधत असते. आई, माझं डोकं दुखतंय. दांडी मारू का? काहीच कारण चालणार नाही चिंकी. शाळेत जा आणि तुझ्या भीतीशी लढ. बघच, एक दिवस तू सगळ्यात चांगलं स्विमिंग करशील. तेवढ्यात गट्टू चिंकीवर हसू लागतो. डरपोक डरपोक डरपोक. असं नाही बोलू गट्टू. तिला हिम्मत दे. जर ती आज घाबरली तर नेहमीच घाबरेल. शाळेत तिची काळजी घे. थोड्या दिवसांच्या प्रयत्नामुळे सगळं ठीक होईल. ठीक आहे आई. दोघेही शाळेत पोहोचतात. रेग्युलर क्लासेस संपल्यानंतर सगळी मुलं स्विमिंगच्या एरियामध्ये येऊन पोहोचतात. वेलकम क्लास. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही सगळेजण स्विमिंग कॉस्ट्युम घालून या. मागे चेंजिंग रूम आहे. बंटी, गट्टू, गुड्डी आणि चिंकी सगळे स्विमिंग कॉस्ट्युम घालून येतात. किती गोड रंग आहे तुझ्या ड्रेसचा चिंकी. तुझा ड्रेस सुद्धा खूप मस्त आहे गुड्डी. यानंतर टीचर सगळ्यांना रांगेत उभे राहायला सांगतात. स्विमिंगसाठी सगळ्यात आवश्यक असतं श्वासावर नियंत्रण असणं. याचं कारण असं की तुम्हाला जास्त वेळ पाण्यामध्ये राहण्याची वेळ पडली तर तुमचा श्वास फुलू नये यासाठी प्राणायाम करायचा असतो, जो तुम्हाला योगा क्लासमध्ये शिकवला जातो. आज तुम्हा सगळ्यांना स्विमिंग पूलमध्ये जायचंय आणि थोड्या थोड्या वेळ राहायचंय. एक असिस्टंट येऊन सगळ्या मुलांना स्विम टायर घालायला शिकवतो. एक एक करून सगळी मुलं पाण्यात उडी मारतात. पण चिंकी भीतीने मात्र तिथेच राहते. काय झालं चिंकी? तू पाण्यात का जात नाहीयेस? मला भीती वाटतेय सर. घाबरायचंय काय चिंकी? काही होणार नाही. तुला टायरही बांधला आहे. तू आरामात पाण्यामध्ये जा. माझा असिस्टंट सुद्धा तुझ्याकडे लक्ष द्यायला आहे. बाकी मुलंही चिंकीला सारखी आवाज देत असतात. चिंकी घाबरू नकोस, आम्ही सगळे पाण्यातच आहोत. हो चिंकी, घाबरू नको. खूप मस्त वाटेल तुला. चिंकी ये ना पाण्यामध्ये. ये ग चिंकी ये. गट्टू पाण्यातून बाहेर येतो आणि चिंकी जवळ जाऊन तिला म्हणतो, चल चिंकी, मी तुला घेऊन जातो. घाबरायचं काहीच कारण नाही. फक्त तुझे डोळे बंद कर. गट्टू चिंकीचा हात पकडून तिला पूलमध्ये घेऊन जातो. पाणी खूप थंड आहे. आता हळूहळू मी तुझा हात सोडतोय. तू घाबरू नकोस आणि हळूहळू तुझे डोळे उघड. चिंकी जेव्हा डोळे उघडते तेव्हा सगळेजण तिच्यासाठी टाळ्या वाजवत असतात. चिंकी चिंकी चिंकी.
चिंकी सुद्धा खुश होऊन जाते. टीचर म्हणतात, बघा मी म्हणालो होतो ना घाबरायचं नाही म्हणून. छान वाटतंय ना तुला? हो सर. आजच्या पुरतं बस एवढंच. फक्त हे लक्षात ठेवा, पूर्ण आठवडा श्वासासाठी प्राणायाम करत राहा. ओके टीचर. पूर्ण आठवडाभर मुलं युट्यूबवर स्विमिंगचे व्हिडिओ पाहतात. यावेळी चिंकी इतर मुलांच्या अगोदरच पाण्यात उडी मारते. हे बघून सगळेजण खुश होतात. टीचर म्हणतात, आज तुम्हाला पाण्यात लेग्स मारणे आणि हँड मुवमेंट्स कशा करायच्या ते शिकवणार आहे. ओके टीचर. आता साऱ्या मुलांना या टोकापासून त्या टोकापर्यंत जायचं आहे. चला बघूयात कोण अगोदर पोहोचतंय ते. आणि सगळी मुलं प्रयत्न करू लागतात. वा चिंकी, खूप छान करतेयस तू. आणि अशा प्रकारे दर शनिवारी स्विमिंग क्लास सुरू राहत असतो. आणि चिंकी इतर मुलांपेक्षा खूप लवकर आणि छान स्विमिंग शिकते. तू आपल्या भीतीवर मात केलीस चिंकी. आणि तू सगळ्यात छान प्रदर्शन केलं आहेस. त्यामुळे शाळेनं हे ठरवलं आहे की शाळेच्या होणाऱ्या कॉम्पिटिशनमध्ये तुलाही घेतलं जावं. आणि दुसरा नंबर आला आहे बंटीचा. सगळी मुलं टाळ्या वाजवू लागतात. आई, शालेय स्तरावर माझी निवड झालीये. बघ, म्हटलं होतं ना मी, तू सगळ्यात चांगलं पोहशील. तू तुझ्या भीतीवर विजय मिळवलास. तुला माहिती आहे, पहिल्या दिवशी तर चिंकी पाण्यात उतरायला घाबरली होती. हो, सरांनी सांगितलं होतं मला. पण आज ती जिंकलीये. म्हणून मी नेहमी सांगते, नेहमी असं काम करावं ज्याची आपल्याला भीती वाटते. भीती आपोआपच पळून जाईल. आणि चिंकी पळतच जाऊन आईला मिठी मारते. आई. चिंकीचे मॅजिक फिंगर्स. चिंकी आणि गट्टू शाळेमधून येऊन आराम करत असतात. चिंकी एक स्केचबुक घेऊन ड्रॉइंग करू लागली. तेवढ्यात गट्टूने आपल्या आवडीचं गाणं टीव्हीवर लावलं आणि मग सोफ्यावर पडून टीव्ही बघू लागला. टीव्ही बघता बघता गट्टूची नजर अचानक चिंकीवर पडते. ती पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने आपल्या ड्रॉइंग बुक मध्ये बघत होती आणि आपल्या बोटांमध्ये पेन्सिलला फिरवत होती. अरे चिंकी, तू ही पेन्सिल बोटांमध्ये फिरवायला कशी शिकलीस? नाही माहित. मी तर असंच पेन किंवा पेन्सिल बोटांमध्ये फिरवत असते. कोणाकडून नाही शिकले, आपोआप झालं. वा, नॅचरल टॅलेंट. तेवढ्यात रूममध्ये आई येते. तिच्या हातात मोबाईल फोन असतो, ज्याला ती गट्टूच्या हातात देत म्हणते, गट्टू बाळा, तुझ्या मित्राचा राजूचा फोन आलाय. गट्टू मोबाईल फोनवर राजूशी बोलतो. क्रिकेट मॅच, मजा येईल. मी 10 मिनिटात पार्कमध्ये येतो. गट्टूने कपाटातून विराट कोहलीच्या प्रिंटचा टी शर्ट काढला आणि तो घालून क्रिकेट खेळण्यासाठी तयार झाला. तेवढ्यात चिंकी म्हणाली, मी पण येणार क्रिकेट खेळायला. माझी इच्छा होतीये क्रिकेट खेळायची. अरे वा, चल लवकर स्पोर्ट्स शूज घालून तयार हो. गट्टू आणि चिंकी क्रिकेट खेळण्यासाठी पार्कात येतात. तिकडे बागेत गट्टूचे मित्र बंटी, राजू आणि भरपूर सारे मित्र बॅट बॉल घेऊन अगोदरच तयार होते. गट्टू आणि बंटी कॅप्टन्स होतात आणि मग एक एक करून बाकीच्यांना आपल्या टीम मध्ये सिलेक्ट करत जातात. राजू माझ्या टीम मध्ये. मी हरीला पिक करतो. रोहन. गौरव. गट्टूने नोटीस केलं की चिंकी खूप इगरली त्याच्याकडे बघत होती. चिंकी. अरे चिंकी पण खेळणार आहे, पण ती तर मुलगी आहे. मग काय झालं, माझी इच्छा आहे खेळायची. अगं पण तू क्रिकेट मध्ये आमच्याशी मुकाबला कसा करणार? घरी जाऊन आईच्या सोबत लुडो खेळ. हे ऐकून एकीकडे चिंकीच्या डोळ्यात पाणी आलं तर तिकडे गट्टूला प्रचंड राग आला. काही पण बोलू नकोस बंटी. क्रिकेट तर कोणीही खेळू शकतं, मुलगा असो वा मुलगी. चिंकी खेळणार आणि माझ्या टीम मध्ये असणार. असं वाटतंय तुला आज मॅच हारायचीच आहे. चिंकीला टीम मध्ये घेऊन तू मॅच नाही जिंकू शकत. बघूयात, मी चॅलेंज करतो तुला. गट्टूने बंटीचं चॅलेंज स्वीकारलं आणि मग त्यांनी टॉस केला. टॉस बंटी जिंकला आणि त्याने बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. मॅच 6 ओव्हर्सची होती आणि गट्टूच्या टीमकडनं गट्टू आणि राजीव ओपनिंगला येतात. पहिली ओव्हर बंटी करत होता आणि त्याने लांब रनअप घेऊन खूप जोरात बॉल टाकला. पण गट्टूने पहिल्याच बॉलवर एक जोरदार कव्हर ड्राईव्ह मारला आणि चौकार मारला. वा गट्टू, हा शॉट तर एकदम विराट कोहली सारखा होता. गट्टू आणि चिंकीच्या टीमचे सगळे खेळाडू जोरदार टाळ्या वाजवू लागले. तिकडे बंटी अजून फ्रस्ट्रेट झाला. गट्टूने पहिल्या ओव्हरमध्ये हॅट्रिक चौकार मारले
आणि टीमचा स्कोअर 14 रन झाला. पुढच्या ओव्हरमध्ये गट्टूचा पार्टनर राजू LBW आऊट होऊन जातो. पण गट्टूने आपली अटॅकिंग बॅटिंग चालूच ठेवली आणि ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर जोरदार सिक्सर मारला. गट्टूचे बॅटिंग पार्टनर्स एक एक करून आऊट होऊन जातात. पण गट्टूने टीमचा स्कोअर हळूहळू 5 ओव्हरमध्ये 36 केला. या इनिंगची लास्ट ओव्हर टाकण्यासाठी पुन्हा बंटी येतो. पहिल्या ओव्हरमध्ये पिटल्यामुळे बंटी अगोदरच रागात होता आणि त्याने तेज बाउन्सर बॉल गट्टूला टाकला. ओव्हरचा तिसरा बॉल थेट गट्टूच्या छातीवर लागतो आणि त्याला खूप त्रास होऊ लागतो. गट्टूच्या टीमचे सगळे खेळाडू चिंतित होतात. गट्टूला आता बॅटिंग करता येत नव्हती आणि तो बाहेर येतो. त्याच्या जागी बबलू बॅटिंग करायला येतो. बंटीने आपली खतरनाक तेज बॉलिंग चालू ठेवली आणि पुढच्याच बॉलवरती बबलूची विकेट पडते. आता ओव्हरचे शेवटचे 2 बॉल खेळण्यासाठी चिंकीला यावं लागतं. हे बघून बंटीच्या चेहऱ्यावरती राक्षसी स्माइल येते. तो आपल्या टीमच्या लोकांना म्हणतो, आता ही मुलगी माझ्या फास्ट बॉलिंगवर खेळायला आलीये. मी अगोदरच म्हटलं होतं हा गेम मुलींचा नाहीये. आता बघा मी काय हाल करतो हिचे. बंटीने जाणून बुजून चिंकीला त्रास व्हावा म्हणून फास्ट बाउन्सर बॉल टाकला आणि चिंकीनं खूप मुश्किलीनं स्वतःला वाचवलं. बॉल अगदी तिच्या डोक्याच्या वरून जाऊन विकेट कीपरच्या हातात जातो. आता या इनिंगचा हा लास्ट बॉल होता. बंटीने एक लांब रनअप घेतला आणि एक जोरदार यॉर्कर बॉल चिंकीच्या पायावर टाकला. चिंकी स्वतःला वाचवायला आपली बॅट पुढे घेते. बॉलने बॅटचा एज टच केला आणि बॉल विकेट कीपरच्या बाजूने होऊन बाउंड्रीला गेली आणि 4 रन्स झाले. गट्टू आणि त्याच्या टीमची मुलं टाळ्या वाजवू लागले. बंटी अजूनच जास्त रागवला. गट्टूच्या टीमने 6 ओव्हरमध्ये 43 रन्स बनवले आणि बंटीच्या टीमच्या समोर 44 रन्सचं टार्गेट ठेवलं. गट्टूच्या छातीत अजूनही दुखत होतं, पण त्याने हिंमत दाखवली आणि एका जबाबदार कॅप्टनप्रमाणे सगळ्यांना जोशात घेऊन फिल्डिंग लावू लागला. राजू, तू विकेट कीपर हो. बबलू, तू कव्हर्स मध्ये राहा. मॉन्टी, रोहन, तुम्ही बाउंड्री जवळ राहा. आणि मी तू स्लिप मध्ये उभी राहा. बंटीच्या टीमच्या ओपनर्सने चांगलीच सुरुवात केली. विकीच्या पहिल्या ओव्हर्समध्येच त्यांनी 2 सिक्सर्स मारले आणि दुसऱ्या ओव्हरच्या शेवटापर्यंत 24 रन्स झाले. कुठल्याही विकेट शिवाय. लागल्यामुळे गट्टूला बॉलिंग करण्याची इच्छा नव्हती, पण टीमची अशी अवघड परिस्थिती बघून त्याने 3rd ओव्हर टाकण्याचा निर्णय घेतला. तो रनअपला जाताना चिंकी त्याचा जोश वाढवत म्हणाली, कम ऑन गट्टू, कम ऑन. गट्टूच्या बॉलचा स्पीड काही जास्त नव्हता, पण त्याचा इनस्विंग जोरदार होता आणि बॅट्समन आऊट झाला. ओव्हरच्या शेवटच्या बॉलला गट्टूने एक आउटस्विंग बॉल टाकला, ज्याला बॅट्समनने एज केलं आणि मागे विकेट कीपरने कॅच केलं. आता पिचवर बॅटिंग करायला अपोजिशन टीमचा कॅप्टन बंटी येतो. टॉसच्या अगोदर चिंकीसोबत झालेल्या आर्ग्युमेंटमुळे तो सुद्धा जरा चिडलेलाच होता आणि त्याने येताच नेक्स्ट ओव्हरमध्ये 2 बाउंड्रीज मारल्या. टीमचा स्कोअर 4 ओव्हर्समध्ये 37 रन्स झाला. स्लिकमध्ये उभ्या चिंकीकडे बघत बंटी म्हणाला, मी जिंकून तुझ्या आणि गट्टूची बेइज्जती बघून मला खूप बरं वाटेल. आता तर आम्हाला फक्त 12 बॉल्समध्ये 7 रन्स बनवायचेत. गट्टूच्या टीम मधले सगळे बॉलर्स आउट ऑफ फॉर्म मध्ये होते आणि आतापर्यंतची सगळ्यात चांगली ओव्हर गट्टूने टाकली होती. त्यामुळे आता परत ओव्हर टाकायला गट्टू येतो. बंटी नॉन स्ट्राईक एंडवर होता आणि गट्टूने अतिशय चतुराईने अशी फिल्डिंग सेट केली ज्याने दुसऱ्या बॅट्समनला सिंगल रन्स काढायचा चान्सच मिळणार नाही. डॉट बॉलवरती डॉट रन बघून बंटी फ्रस्ट्रेट होऊ लागला आणि तो आपल्याच बॅट्समनवर ओरडू लागला. ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर प्रेशरमध्ये येऊन बॅट्समनने हवेतच बॅट फिरवली आणि बॉल सरळ स्लिपकडे गेला, जिथे चिंकीने जोरदार डाईव्ह मारून कॅच घेतला. बाकीच्या टीम मेंबर्सनी टाळ्या वाजवून चिंकीच्या कॅचचं कौतुक केलं. गट्टूने मेडन ओव्हर टाकून सिच्युएशन जरा बेटर केली होती. आता बंटीचा फॉर्म बघता शेवटच्या ओव्हरमध्ये 7 रन्स बनवणं काही अवघड काम नव्हतं. आता लास्ट ओव्हरसाठी गट्टूने चिंकीकडे बॉल दिला. सगळे सरप्राईज होते, कारण आतापर्यंत चिंकीला कधी बॉलिंग करताना पाहिलं नव्हतं. चिंकी स्वतः शुअर नव्हती, पण गट्टू तिला म्हणाला, स्वतःवर विश्वास ठेव चिंकी. बंटीचा गर्व तोडण्याचा हा उत्तम मार्ग आहे की मॅच तू तुझ्या बॉलिंगने जिंकव. तुझ्यामध्ये एक शार्प माइंड आहे आणि माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे. मग गट्टू चिंकीच्या जवळ जाऊन परत तिला म्हणतो, आठव, आज घरी तू ड्रॉइंग करताना पेन्सिल कशी बोटांमधून फिरवत होती.
तुझ्या जादुई बोटांमध्ये स्पिन करण्याचं नॅचरल टॅलेंट आहे. बस बॅट्समनवर फोकस कर आणि तुझ्या बोटांनी बॉलला स्पिन कर. चिंकी बॉल घेऊन रनअप मारते. चिंकीच्या हातात बॉल बघून बंटी हसू लागतो. हिचा फक्त 2 बॉलवरच मी 4 आणि 6 मारून माझा टार्गेट कंप्लीट करतो. आज नंतर गट्टू माझ्याशी कुठल्याही गोष्टीवरून आर्ग्युमेंट करणार नाही. पण त्याने चिंकीला अंडर एस्टिमेट केलेलं होतं. चिंकीचा पहिला बॉल लेग स्पिन होऊन बाहेर चालला गेला आणि बंटीचं जोरात हवेत बॅट फिरवणं वाया गेलं. डॉट बॉल. बंटीने लेग स्पिन नोटीस केलेला होता आणि पुढच्या बॉलला कट शॉटसाठी बॅकफुटला गेला. पण चिंकीने हा बॉल ऑफ स्पिन टाकला होता. बंटी परत बीट झाला. आता गट्टूच्या टीमचे प्लेयर जोरजोरात चिंकीचं नाव घेऊन तिचा जोश वाढवत होते. चिंकी चिंकी चिंकी. हे बघून बंटीच्या रागाला तर काही सीमाच उरली नाही. जिंकण्यासाठी 4 बॉल्समध्ये 7 रन्स हवे होते आणि या वेळेला बंटी क्रीज पासून बराच बाहेर आला मोठा शॉट मारायला आणि स्पिन होऊन बॉल सरळ मिडल स्टंपला लागला आणि बंटी आउट झाला. गट्टू आणि बाकी टीममेट्स पळतच चिंकीकडे येतात आणि पिचवर सेलिब्रेट करू लागतात. बंटी मान खाली घालून चुपचाप निघून जातो. त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता की चिंकी अशी गुगली टाकू शकेल. बंटीची विकेट पडल्यामुळे त्याचे टीम मेंबर्स नाउमेद झाले आणि आता 3 बॉल्समध्ये 7 रन्स काढण्याचं टार्गेट अवघड वाटू लागलं. चिंकीचा फिरणारा बॉल कोणाच्या लक्षात येत नव्हता. जणू काही मॅजिकच होत होतं चिंकीच्या बोटांमुळे. तिने पुढच्या बॉलवरती बॅट्समनला LBW आउट केलं आणि मग पुढच्या बॉलवरती बॅट्समनला कॅच आउट करून हॅट्रिक केली. बंटीच्या टीमचे सगळे खेळाडू आउट झाले आणि मॅच गट्टूच्या टीमने जिंकली. मी सांगितलं होतं ना तुझ्या बोटांमध्ये जादू आहे. खूप मस्त बॉलिंग केली. हो चिंकी, तू आजपासून आमच्या टीमची सगळ्यात महत्वाची बॉलर बनलीयस. मॅच हरल्यामुळे आणि चिंकीची बॉलिंग बघून बंटीचा अहंकार मोडला होता. तोही गट्टू आणि चिंकीच्या जवळ येत म्हणाला, माझ्याकडून चूक झाली चिंकी. आजपासून मी कुठल्याच मुलीला मुलांपेक्षा कमी समजणार नाही. मला माफ कर. गट्टू आणि चिंकी त्याला माफ करून टाकतात आणि सगळेजण चिंकीच्या परफॉर्मन्सचं कौतुक करतात आणि सोबतच म्हणतात, हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे. फास्ट फूड वर्सेस आजीचे पराठे. एकदा रविवारी मम्मी गट्टू चिंकीला घेऊन मॉलमध्ये शॉपिंग करण्यासाठी गेली होती. बरीच शॉपिंग केल्यानंतर त्यांना खूप भूक लागली. तेव्हा मम्मी म्हणाली, मुलांनो, खूप भूक लागली आहे ना? घरी जाऊन खायला बराच वेळ लागेल. इथे मॉलमध्येच काहीतरी खाऊ. असे बोलून मम्मी दोघांना मॉलमधील फास्ट फूड कॉर्नरमध्ये घेऊन गेली आणि म्हणाली, सांगा बाळांनो, काय खाणार? बर्गर. मम्मीने बर्गर ऑर्डर केले आणि मुलांसह ती पण बर्गर खाऊ लागली. गट्टू चिंकीला बर्गर खूप आवडत होता. एक बर्गर संपवल्यावर त्यांना अजून पाहिजे होता. पण मम्मी बोलली, जास्त बर्गर खाणं चांगलं नाही. आई प्लीज. मम्मीने विचार केला की मुले दररोज बर्गर थोडीच खातात. तिने अजून बर्गर मागवले आणि बर्गर खाऊन झाल्यावर ते घरी आले. रात्री मम्मीने जेवण बनवले होते. वरण, भात, भाजी, चपाती आणि सलाड सुद्धा बनवले होते. मम्मी पप्पा जेवायला बसलेत तेव्हा पप्पांनी मुलांना हाक मारली, गट्टू चिंकी चला जेवायला. गट्टू चिंकी आले आणि पप्पांना म्हणाले, बाबा, आम्हाला भूक नाही. आम्ही झोपायला जात आहोत. असे बोलून दोघेही न जेवता झोपायला गेले. पप्पा हैराण झाले. मुलांना भूक का नाही लागली? तुम्ही काळजी करू नका. मॉलमध्ये 2 बर्गर खाल्ले आहे त्यांनी. बर्गर खाणे चांगली गोष्ट नाही. कुठे रोज रोज खातात? तुम्ही टेन्शन घेऊ नका. जेवून घ्या. दुसऱ्या दिवशी सकाळी मम्मीने उठून गट्टू चिंकीसाठी टिफिन तयार केला आणि गट्टू चिंकी टिफिन घेऊन शाळेत गेले. संध्याकाळी दोघेही शाळेतून घरी आले आणि मम्मीकडे आपापले टिफिन देऊन फ्रेश होण्यासाठी गेले. मम्मी दोघांचे टिफिन बघून हैराण झाली. तिने गट्टू चिंकीला हाक मारली. गट्टू चिंकी आल्यावर ती त्यांना म्हणाली, हे काय? टिफिन का नाही खाल्ला? मम्मी, आज बंटीचा बर्थडे होता. त्याने आमच्यासाठी बर्गर मागवले होते. बर्गर खाऊन आमचं पोट भरून गेलं, म्हणून मग टिफिन खाऊ नाही शकलो. अरे, पण तुमच्या दोघांच्या आवडीचा टिफिन बनवला होता आज. सगळं फुकट गेलं.
आम्हाला फक्त बर्गर आवडतो, बाकी काही नाही. रात्रीच्या जेवणाच्या वेळेस तर जरा आतीच झाली. गट्टू चिंकीने जेवणास नकार दिला. ते पप्पांकडे बर्गर मागू लागले. गट्टू, चिंकी, जेवून घ्या. तुमच्या आवडीचे पालक पनीर बनवले आहे आज. नाही, आम्हाला बर्गर पाहिजे आहे, बर्गर पाहिजे आहे. अरे बाळांनो, जास्त बर्गर खाणे शरीरासाठी चांगले नाही. बर्गर नाही तर पिझ्झा द्या, पण आम्हाला घरचं जेवण नको आहे. अशा प्रकारे गट्टू चिंकी हट्टच धरून बसले आणि मम्मी पप्पांना त्यांचे ऐकावेच लागले. पप्पांनी पिझ्झा ऑर्डर केला आणि पिझ्झा खाऊन गट्टू चिंकी झोपले. अशा प्रकारे गट्टू चिंकीला फास्ट फूडची सवय लागली होती. घरातील जेवण त्यांना आवडतच नव्हते. बस पिझ्झा बर्गर खाऊन ते आपली भूक भागवत होते. एके दिवशी गट्टू चिंकीच्या पोटात दुखू लागले म्हणून पप्पा त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. गट्टू चिंकीचे रिपोर्ट बघून डॉक्टर म्हणाले, यांची पचनसंस्था वेगाने खराब होत आहे. एवढ्या कमी वयात ही चांगली गोष्ट नाही. पप्पांनी डॉक्टरांना सगळी हकीकत सांगितल्यावर डॉक्टर म्हणाले, मुलांनो, फास्ट फूड शरीरावर वाईट परिणाम करते. त्यामध्ये केमिकल्स वापरले जातात आणि हे आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक आहे. फास्ट फूडचे बरेच साईड इफेक्ट्स आहेत, म्हणून फक्त घरात बनवलेले जेवणच खाल्ले पाहिजे. पोटदुखीमुळे गट्टू चिंकी अशक्त झाले होते. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार त्यांनी पिझ्झा बर्गर तर बंद केला, पण त्यांच्या तोंडाला चवच राहिली नव्हती. घरातील जेवण सुद्धा धड खाता येत नव्हते. गरम गरम खिचडी भात खा, ताकद येईल. काहीच खावंसं वाटत नाही. जबरदस्तीनं खाल्लं तर उलटी होऊन जाईल. गट्टू चिंकीची अवस्था दिवसेंदिवस खराब होत चालली होती आणि मम्मी पप्पा काळजीत पडले होते. तेवढ्यात गावावरून आजी आली. मम्मीने आजीला सगळे सांगितले आणि रडू लागली. मला तर काहीच सुचत नाहीये, काय करायचं ते. मी आली आहे ना आता, सगळं ठीक करेन मी. दुसऱ्या दिवशी आजी किचनमध्ये आलू पराठा बनवायला लागली. गट्टू चिंकीपर्यंत पराठ्यांचा वास गेला आणि त्यांना बरे वाटू लागले. असं वाटतंय किचन मध्ये काहीतरी स्पेशल डिश बनतीये. चल जाऊन बघूया. गट्टू चिंकी धावत किचनमध्ये आले. आजीने त्यांना देशी तुपासोबत गरमागरम पराठे दिले. पराठे खाल्ल्यानंतर गट्टू चिंकीच्या तोंडाची चव परत आली. अरे वा आजी, हे तर पिझ्झा बर्गर पेक्षाही टेस्टी आहे. हो, आणि पिझ्झा बर्गर पेक्षा कितीतरी पटीने हेल्थी सुद्धा आहे. हे तर फक्त बटाट्याचे पराठे आहेत. असे अजून अनेक प्रकारचे पराठे आहेत जे मी बनवू शकते. तू आम्हाला रोज नवीन नवीन पराठे खायला घालणार? हो तर, रोज खायला देणार आणि तुमच्या आईला सुद्धा शिकवून जाणार. मग काय, गट्टू चिंकीने पोटभर पराठे खाल्ले. आजीने बनवलेल्या पराठ्यांमुळे त्यांच्या तोंडाची चव परत आली आणि गट्टू चिंकीने फास्ट फूडला कायमचा टाटा बाय बाय केला. अगर आपको हमारी वीडियोस पसंद आ रहे हैं तो इन्हें लाइक करें, कमेंट करें और सब्सक्राइब करें